नमस्कार. गुरुचरित्र शृंखलेमधील आज मागील अध्याय आपण बघितला 5वा आणि 6वा. आज आपण 7व्या अध्यायापासून या शृंखलेतील या शृंखलेमध्ये पुढे जाणार आहोत. गुरुदेवांचं पहिले स्मरण करूया आणि या शृंखलेमध्ये पुढे हा 7व्या अध्यायात सिद्ध नामधारकांचा संवाद कसा होतोय याचा आस्वाद आपण घेऊयात. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं सगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा 7वा अध्याय बघायला आपण आता सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासी गोकर्ण महिमा आम्हासी निरोपिजे स्वामी कृपेसी कृपा कवणा साक्ष झाली पूर्वी कवणा साक्ष झाली. मागच्या अध्यायातच आपण बघितलं की नामधारकांनी सिद्धांना प्रश्न विचारला. प्रश्न असा विचारला की जर स्वतः सद्गुरूंना वाटतं आहे की मी गोकर्णाच्या ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्रांना गेलं पाहिजे, तर असं त्रयमूर्तींना वाटण्याचं कारण काय? त्रयमूर्तींनी ह्या तीर्थक्षेत्रांवरती जाण्याचे प्रयोजन करण्याचे कारण काय? कारण इथे गेल्यावरती पुण्यराशी वाढतात असं फक्त मी ऐकून आहे. पण जर त्रयमूर्ती स्वतः म्हणता आहेत, श्रीपाद श्रीवल्लभ जे त्रयमूर्तींचा अवतार आहे आणि त्यांना असं वाटतं आहे की मी या तीर्थक्षेत्रांवरती गेलं पाहिजे, तीर्थयात्रेला गेलं पाहिजे, ते तीर्थयात्रेला निघालेले आहेत, मग त्यांना असं वाटण्याचं कारण काय? आणि ते गोकर्ण क्षेत्रावरती का गेले? मग असं या गोकर्ण क्षेत्राचं विशेष महत्व काय? तर ते सांगताना नामधारकांना सिद्धांनी गणेशानी कशा प्रकारे रावणाकडून ते आत्मलिंग मागून घेतलं, कशा प्रकारे हे आत्मलिंग भूमीवरती स्थापन झालं आणि कशा प्रकारे ह्या गोकर्णाचं क्षेत्र तिथे निर्माण झालं, याची कथा नामधारकांनी सिद्धांनी नामधारकांना या ठिकाणी सांगितली. मग ह्या कथेच्या पुढच्या भागामध्ये सिद्ध नामधारकांना विचारताय, मग पूर्वी कोणाला अशी साक्ष झाली का? गोकर्णाचा उत्तम असा साक्षात्कार पूर्वी कोणाला झाला का? हे विचारतायत सिद्ध नामधारकांना. आपण मागील अध्यायांपासून ऐकतोय की सिद्धांचे हे जे प्रश्न, नामधारकांचे हे जे प्रश्न सिद्धांसाठी आहे, हे सगळे प्रश्न नामधारक सिद्धांना आपल्यासाठी विचारताय. आपल्याला ह्या उसामधील गुरुभक्तीच्या रसाचा लाभ व्हावा यासाठी हे अतिशय उत्तम असे प्रश्न नामधारक विचारताय. इंटरव्ह्यू घेणारा मनुष्य असतो की नाही, तो सगळ्यांना कळावं म्हणून काही गोष्टी विचारत असतो. तशा प्रकारे नामधारक सुद्धा सिद्धांना अशा सगळे प्रश्न विचारतात की जेणेकरून सिद्धांकडून हा सर्व महिमा आपल्यापर्यंत यावा, तो सर्वश्रुत व्हावा आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं. कारण आपली संस्कृतीच सांगते कृण्वन्तो विश्वमार्यम, सगळ्यांना सुसंस्कृत करण्यासाठी, सगळ्यांना हा महिमा कळण्यासाठी नामधारक सिद्धांना असे प्रश्न विचारताय. मग नामधारकांचा या 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला प्रश्न आहे, गोकर्ण महिमा आम्हासी निरोपी जे स्वामी कृपेसी पूर्वी कवणा साक्ष झाली. कोणाला साक्ष झाली पूर्वी? सिमस्त तीर्थे सांडूनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आधार केला कवणी पुराण कथा सांगा मज. नामधारकांचा हा प्रश्न सिद्धांसाठी आहे की मागे कोणाला साक्ष झाली? सगळे तीर्थ सोडून श्रीपाद श्रीवल्लभ महाराज गोकर्ण क्षेत्रावरतीच का बरं गेले? पुराणात अशी काही कथा आहे का? मग सिद्ध म्हणतात, ऐका पुढची कथा. नामधारका तुम्हाला मी सांगतो, तुम्ही ऐका. सिद्ध म्हणे, नामधारकासी गोकर्ण महिमा मजपुससी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्ते परियेसा. पूर्वी युगी इक्ष्वाकुवंशी, पूर्वी
इक्ष्वाकू वंशामध्ये, इक्ष्वाकू कोण तर रामरायांचे पूर्वज, ज्यांच्या वंशात पुढे रामराय जन्माला आले असे इक्ष्वासू. इक्ष्वासूंच्या वंशामध्ये रघुवंश, रघु हे सुद्धा इक्ष्वासूंच्याच वंशामध्ये पुढे आले, म्हणूनचा मुलगा इक्ष्वासू. इक्ष्वासूंची सुद्धा एक जन्मकथा देवी भागवतामध्ये येते, ती पण अतिशय सुंदर आहे की इक्ष्वासूंना म्हणूनना पुत्रप्राप्ती हवी होती. जो संकल्प सोडतो तेव्हा राणी म्हणाल्या की आम्हाला मुलगी पाहिजे, आणि वशिष्ठांच्या प्रयत्नांनी यज्ञकर्मानंतर मनुला मुलगी झाली. म्हणून वशिष्ठांना बोलावलं आणि विचारलं की महाराज असं कसं झालं, ह्या राज्याचा कैवारी म्हणून पुत्र हवा होता, पण यज्ञाच्या प्रभावाने मुलगी झाली. मग त्यांनी जो संकल्प सोडतो त्यांना बोलावलं आणि विचारलं की असं कसं झालं. तर त्यांनी सांगितलं की राणींनी असं सांगितलं होतं की आम्हाला मुलगी हवी आहे. मग म्हणून सांगितलं की आम्हाला मुलगा पाहिजे महाराज. मग इक्ष्वासूंच्या जन्माबाबतीतली अशी कथा येते की वशिष्ठांनी तपसामर्थ्य वापरलं आणि इक्ष्वासू राजा हा मुलीचा मुलगा केला, इक्ष्वासूंना मुलगा बनवलं. आणि पण पुढे इक्ष्वासू राजा फार कर्तबगार झाले आणि म्हणून ह्या कुळाला जे नाव आहे ते इक्ष्वासू वंश असं नाव तयार झालं. इक्ष्वासू वंश असं नाव तयार झालं. पुढे रघूंच्या नावावरून सुद्धा ह्या इक्ष्वासू वंशात पुढे रघु नावाचे राजे झाले आणि ह्या राजांच्या कर्तबगारीमुळे त्यांच्या नावावरून सुद्धा रामरायांचा वंश रघुकुल असा वापरला गेला. पण इथे इक्ष्वासू वंशामध्ये झालेले मित्रासह राजा यांची गोष्ट नामधारक सिद्धांना सांगतायत गोकर्णाचा महिमा वर्णन होण्यासाठी. पूर्वयुगी इक्ष्वासुवंशी मित्रासह राजा परियेसी प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्व धर्मरत देखा राजा सकळ शास्त्र विवेकी असे श्रुती निपुण बलाढ्य शूर महाभीम विद्योद्योगी दयानिधी. राजाची विलक्षण विशेषण इथे सिद्धांनी नामधारकांना सांगितली. विशेषण म्हणजे काय की एखाद्या मनुष्याच्या विशेष गुणांनी त्याची जेव्हा ओळख होते, मनुष्याच्या किंवा वस्तूच्या कुठल्याही पदार्थाच्या विशिष्ट गुणाने जेव्हा त्याची ओळख होऊ शकते अशी वापरलेली संज्ञा तिला आपण विशेषण असं म्हणतो. मग ही राजाची विलक्षण विशेषण इथे सिद्ध नामधारकांना सांगता आहेत की राजा कसा आहे तर राजा कसा आहे बघा, राजा कसा होता. राजाची विशेषण सांगतात की राजाला काय यायचं तर सकळ शास्त्र ज्ञात. सकळ शास्त्र तर त्याला सकळ शास्त्र यायचे, शस्त्र यायचे. राजा विवेकी होता, अतिशय समजूतदार होता, श्रुती निपुण होता, बलाढ्य होता, शूर होता, महाभीम होता, महातेजस्वी होता. अशी विलक्षण विशेषण सिद्ध नामधारकांना सांगताय. असा हा मित्रासह राजा एके दिवशी शिकारीला निघाला. असा हा मित्रासह राजा एके दिवशी शिकारीला निघाला आणि एका वनामध्ये त्यांनी मोठ्या वनामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर तिथे भरपूर सिंह होते, वाघ होते, असं खूप दाट असं घनदाट असं जंगल होतं ज्याच्यामध्ये इक्ष्वासू राजाने प्रवेश केला, ज्याच्यामध्ये मित्रासह राजाने प्रवेश केला. निर्मनुष्यारण्यात राजा पारधी खेळत म्हणजे शिकार करत होता. राजा तिथे शिकार करण्यासाठी गेला. भेटला तेथे अद्भुत दैत्य. तिथे एक मोठा अकराळ विकराळ अद्भुत असा दैत्य राजाच्या समोर आला. कसा होता तर त्याचं वर्णन केलंय. त्याचे असे मोठे वाढलेले केस, पसरलेले केस. त्याचं वर्णन करताना तो कसा दिसत होता तर एखाद्या अग्निकुंडातून ज्वाळा याव्या आणि त्या विलक्षण प्रकाराने पसरलेल्या असाव्या, तशा प्रकारे हा भयानक दैत्य तिथे दिसत होता. ज्वाळाकार भयानक, ज्वाळांच्या आकारासारखा भयानक विलक्षण त्याचे वाढलेले केस, लांब लांब पसरलेले, ज्वाळा दिसाव्या तसा तो दैत्य समोर उभा राहिला होता. आणि राजा देखुनी तयासी, राजाने बघितलं. वर्षे राज शरजाळ कोपेसी, आणि राजाने बघितलं आणि पहिलेच विशेषण वापरलं की नाही राजासाठी, महाभीम असा पराक्रमी असलेला राजा. मग तो काय करणार तर ह्या राजाने आपलं धनुष्य काढलं, धनुष्यावर बाण लावला आणि त्या दैत्यावरती बाणांचा वर्षाव केला.
वर्षे शरजाळ कोपेसी, चिडून त्यावर दैत्यावरती बाणांचा वर्षाव केला ह्या राजाने अतिशय बाणांचा वर्षाव केला. मूर्छा येऊनी धरणीसी पडला दैत्य तयेवेळी, त्या बाणांच्या वर्षावाने ह्या राजाच्या पराक्रमाने हा दैत्य मूर्छित होऊन जमिनीवरती पडला. होता तयाचा बंधू जवळी, त्याचा एक भाऊ होता, त्या दानवाचा एक भाऊ तिथे जवळ आला आणि आक्रांत तसे प्रबळी पाषाण हानी कपाळी बंधू शोके करून या, आणि तो त्या दगडावरती डोकं आपटायला लागला. प्राण त्याजिता निशाचर बंधूसी म्हणतसे येर, आणि त्या पडलेल्या राक्षसाच्या शवाजवळ जाऊन त्याच्या बंधूंनी काय केलं, राजा तिथून निघून गेला. पुढे दैत्य खाली पडला, राजाच्या मार्गातून बाजूला झाला, राजा पुढे निघून गेला. त्याचा बंधू जवळ आला आणि हा अगदी प्राण जायला विव्हळ झालेला दैत्य त्याच्या बंधूला म्हणाला, जरी तू होसी माझा सहोदर. सहोदर म्हणजे उदर म्हणजे पोट, सहोदर म्हणजे एकाच पोटातून जन्म पावलेले, एकाच आईचे असलेली दोन मुलं. तसा तू जर माझा सख्खा भाऊ सहोदर असशील तर काय कर, सूड घेई माझा तू, नाही का नाही, तू माझा सूड घे असं सांगितलं. सूड घेई माझा तू ऐसे बोलूनी बंधूसी दैत्य पावला पंचत्वासी, आणि तो त्यांनी आपला देह सोडला, प्राण सोडला. अनेक माया तयापाशी नररूप धारिले तयेवेळी, त्याच्या भावाकडे सुद्धा, तो दैत्याचाच भाऊ, तोही दैत्य होता, त्याच्याकडे वेगवेगळ्या माया होत्या, वेगवेगळ्या विद्या होत्या. त्यांनी काय केलं, ह्या सुडाच्या भावडेने प्रेरित होऊन नररूप धारण केलं, माणसाचं रूप घेतलं. नररूप धारिले तयेवेळी रूप धरोनी मानवाचे सौम्यवाणी बोलेसाचे. तो असा हा 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 ही ही करून बोलत नव्हता, मग तो कसा बोलायला लागला, सौम्य बोलायला लागला. ह्या ओळीमध्ये फार छान अर्थ आहे, माणसाने कसं बोलावं, सौम्य बोलावं. कारण दैत्याला सुद्धा हे कळलं की माझं जर मी मानवाचं रूप घेतलंय तर मी आता सौम्य बोललं पाहिजे. त्या दैत्याने सुद्धा हा बदल केला हो, तो सौम्य बोलायला लागला. किती गुरुचरित्र हे जे असे अजरामर ग्रंथ आहेत, जे असे अतिशय विलक्षण ग्रंथ आहे, याच्या प्रत्येक ओळीमध्ये आपल्या जीवनाचे सार सांगणारे मोती दडलेले असतात. किती सोपी ओळ आहे की नाही, दैत्याचं वर्णन करताना किती सोपी ओळ वापरली, रूप धरोनी मानवाचे, आणि पुढे किती मार्मिक अशी ओळ या ठिकाणी आलेली आहे की सौम्यवाणी बोलेसाचे. सौम्यवाणीने तो बोलायला लागला, कारण मी मनुष्य वाटलो पाहिजे. तो हळूवारपणे बोलायला लागला, त्याने त्याचा अकराळ विक्राळ बंद बोलणं केलं, आणि मी मनुष्य वाटलो पाहिजे, मी सामान्य मनुष्य वाटलो पाहिजे, मी दैत्य वाटायला नको, म्हणून तो कसा बोलायला लागला, सौम्यवाणीने बोलायला लागला. आणि राजाची सेवा राजाच्या राजापाशी आला आणि राजाच्या सेवेमध्ये रुजू झाला. मग तो म्हणाला, मला तुमची महाराज सेवा करायची आहे असं त्यांनी काही राजाला सांगितलं, आणि तो राजाच्या सेवेमध्ये हळूहळू हळूहळू प्रयत्न करून, राजाची मर्जी संपादन करून, अतिशय गोड बोलून राजाच्या सेवेमध्ये रुजू झाला, राजाच्या सेवेत लागला. राजाच्या सेवेत लागल्यानंतर सेवा करी नाना परी तया राजाची अतिकुसरी, आणि अतिशय कुशलपणाने, अतिशय व्यवस्थितपणे राजाच्या सगळ्या आज्ञांचं पालन करून, राजाचा कुठलाही शब्द खाली न पडू देता त्या राजाची मित्रासह राजाची तो अतिशय सुंदर अशी सेवा करायला लागला. किती एक दिवसांवरी वनांतरी राजा होता. राजा भरपूर दिवस वनात होता, तेवढे दिवस त्यांनी त्या राजाची सेवा केली. त्या राजाची सगळी सेवा अतिशय कुशलपणे केली. समस्त मृग जिंकुणी राजाने भरपूर हरणं वगैरे घेऊन, भरपूरशी शिकार करून दुष्टजीवांते वधोनी, जे दुष्टजीव होते ह्या राक्षसासारखे, त्यांचा वध केला जंगलातल्या. आणि राजाला परतोनी तो परत आला. आपुल्या नगरापरियेसा ऐसे असता एके दिवशी काय झालं, राजाच्या घरामध्ये पितृश्राद्ध ठेवलं होतं. मित्रासह राजाने आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी श्राद्ध आपल्या घरामध्ये ठेवलं होतं. श्राद्ध कर्म हे पितरांच्या संतुष्टीसाठी केलंच पाहिजे.
मग तसंच ह्या राजाने सुद्धा आपल्या पितरांच्या संतुष्टीसाठी श्राद्ध ठेवलेलं होतं. पितृश्राद्ध आले परियेसी, पितृश्राद्धाच्या दिवशी श्राद्ध करण्याचं ठरवलं. आणि काय केलं तर वसिष्ठ सगळ्या गुरुजनांना पुरोहितांना आमंत्रण केलं. आमंत्रण सांगे ऋषींसी वसिष्ठाधिका परियेसी, ते दिवशी राजा आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं. ते दिवशी राजा स्वयंपाक करवी तसे सविवेक. आणि राजांनी काय केलं तर स्वयंपाकगृहाची जबाबदारी ह्या दैत्याच्या भावावरती टाकली की तू स्वयंपाकघर सांभाळ, तू माझी इतकी सुंदर अशी सेवा केली आहे. आज आपल्याकडे सगळे मुनिजन येणार आहेत, त्या मुनिजनांसाठी सात्विक असा स्वयंपाक तयार झाला पाहिजे. त्यांच्यासाठी अतिशय सुंदर, त्यांना यद रोचते तद्ग्राह्यम यन्न रोचते तत्याज्यम, त्यांना जे आवडतं ते त्यांनी घेतलं पाहिजे, जे आवडत नाही ते ठेवलं पाहिजे. पण काही आवडणारच नाही, त्यांना सगळंच आवडेल, काही आवडणार नाही असं होणार नाही, अशी काळजी घेऊन तो स्वयंपाक त्यांच्यासाठी तो पाक त्यांच्यासाठी तयार झाला पाहिजे. तो पाक तयार करण्यासाठी तू स्वतः लक्ष घाल, अशी जबाबदारी ह्या दैत्याच्या भावावरती राजाने टाकली. कारण राजाला वाटायचा हा सेवक आहे, म्हणून ह्या दैत्याच्या भावावरती राजाने ती जबाबदारी ठेवली. आणि त्यांनी काय केलं, त्याला लक्षात आलं की हीच संधी आहे राजाचा जो आपल्याला बदला घ्यायचा आहे. राजाने जे आपल्या भावाचा वध केला आहे त्याचा जो बदला आपल्याला घ्यायचा आहे, त्याची जी इच्छा आपल्या मनामध्ये आहे ती इच्छा परिपूर्तता करण्याची हीच संधी आहे असं त्याच्या लक्षात आलं. आणि त्यांनी काय केलं, कपटे होता तो सेवक त्या स्थानी ठेविला राजा म्हणे तयासी. तर मग तशा प्रकारे राजा त्याला म्हणाला पाकस्थानी तू वससी, तू जा आता आणि त्या स्वयंपाकघराची जबाबदारी घे. त्या सेवकांनी काय केलं, नरमांस मागवलं. त्या ठिकाणी माणसाचं मांस, कुठल्या तरी मेलेल्या माणसाचं जे मांस आहे, माणसाचं मांस त्या ठिकाणी त्यांनी मागवलं. आणि काय केलं तर ते जे त्या सगळ्या अन्नामध्ये ते मांस सगळं एकत्र करून दिलं. नरमांस त्याच्यामध्ये सगळं एकत्र केलं, माणसाचं मांस त्या अन्नामध्ये एकत्र केलं. आणि ते ऋषींना वाढल्यानंतर घास घेतला आणि त्यांना लक्षात आलं की अरे आपलं सत्व कुठेतरी भंग होतोय, आपण काहीतरी चुकीची वस्तू खातोय. आणि तात्काळ ऋषींच्या लक्षात आलं, ठाया घातले ऋषीश्वरांसी, पहिलेच वाढिले नरमासासी, पाहता कोप वशिष्ठासी, दिदला शापत येवेळी, वशिष्ठ म्हणे रायासी, नरमांस वाढिले आमासी, त्वरित ब्राह्म राक्षस होशी. आणि राजाला वशिष्ठांना अतिशय कोप आला. ते म्हणाले आम्हाला नरमांस वाढलं तुम्ही, इथे बोलवून आमची अशी अवहेलना, आमचा असा अनादर, या ठिकाणी येऊन तुम्ही राजा बोलावलत म्हणून आम्ही आलो आणि आमचा अतिथींचा, आलेल्या अभ्यागतांचा असा अनादर, ह्या इक्ष्वाकु वंशामध्ये असा अनादर होईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. ह्या आदरातिथ्यामुळेच आम्ही इथपर्यंत येत होतो, आम्ही आलो होतो, पण असा अनादर होईल असं वाटलं नाही. तुम्ही आम्हाला नरमांस माझ्या ताटामध्ये वाढलं. वशिष्ठांना प्रचंड कोप आला. वशिष्ठांनी असं पाणी हातामध्ये घेतलं आणि राजावरती ते पाणी टाकलं आणि राजाला म्हणाले ब्रह्मराक्षस होशी, तू ब्रह्मराक्षस होशील म्हणून शाप दिदला. शाप देता तयेवेळी. आणि त्या राजाने वशिष्ठांकडे पाहिलं, काय झालं, कसं काय नरमांस आलं हे काहीही राजाला कळलं नाही. आणि ते कळण्याच्या आत शापाचं पाणी अंगावर पडलं. राजा घाबरल्यामुळे तो राजा कोपला, चिडला. आणि चिडल्यानंतर राजा म्हणाला अपराध नसता प्रबळी, माझा काही अपराध नव्हता, वाया मज का शापले. अहो मला माहितीच नाहीये याच्यामध्ये कसं काय नरमांस आलं, मला माहिती नाही. वशिष्ठांना राजा म्हणाला नेने मांस पाक कोणी केला, हा मांस घातलेला पाक या ठिकाणी कोणी बनवलाय, हे जेवण कोणी बनवलं याची मला कुठलीच कल्पना नाही. माझा काहीच अपराध नाही, मी हे सांगितलेलं नाही, माझ्या आज्ञेने माझ्या निरोपाने हे झालेलं नाही. वृथा मुते शाप दिदला. आणि राजा सुद्धा
तेव्हा राजे सुद्धा शस्त्र आणि शास्त्र पारंगत होते. राजाकडे सुद्धा शापाचा अधिकार आहे. इतक्या विलक्षण त्या राजाचं सामर्थ्य आहे. राजाने हातात पाणी घेतलं आणि म्हणाला, आपण शापीन म्हणत असे, मी तुम्हाला शाप देईल. उदक घेऊन अंजुळी त्यांनी पाणी घेतलं हातामध्ये आणि म्हणाला वशिष्ठांना की तुम्ही मला काही न विचारता हा शाप दिला, मी सुद्धा तुम्हाला शाप देईल. म्हणून त्यांनी पाणी हातामध्ये घेतलं. शापावया सिद्ध झाला तयेवेळी. आणि काय आणि गोष्ट अशी घडली की राजाची पत्नी धावत आली. पत्नीचं काम काय आहे? पत्नीचं काम आहे अहो तुम्ही कराच असं म्हणणं आहे की नाही. पत्नीच्या धर्माप्रमाणे पत्नीने त्याचं पालन केलं आणि ती धावत आली. ती राणी धावत आली, राजाजवळ आली आणि म्हणाली, वर्जी आपुले पती. ते गुरूंना म्हणाली, वशिष्ठांना म्हणाली, माझ्या पतीला क्षमा करा. पतीसी म्हणे ते नारी, गुरुसी शापिता दोषभारी. तिने राजाला आठवण करून दिली. कोपामुळे ज्ञानवान राजाची सुद्धा प्रज्ञाहीन झाली. राजाला कळेना, त्या कोपात कळेना. भगवद्गीतेत सुद्धा भगवंतांनी सांगितलंय की कोपामुळे बुद्धिनाश होतो. राग वाढला की बुद्धिनाश अटळ असतो. तसा राजाचा काही क्षणासाठी बुद्धिनाश झाला आणि राजा म्हणाला, मी तुम्हाला शाप देईन. त्या राजाला आठवण करून देण्यासाठी ती पत्नी अतिशय वेगाने धावत आली आणि म्हणाली की तुम्ही गुरूंना शाप देऊ नका. गुरुसी शापिता दोषभारी वंदुनी तयांचे चरण. त्यांनी दोघांनी मग गुरूंचे, राजाचा कोप अतिशय शांत झाला. ते ऐकलं, राजाला स्मरण झालं की अरे मी हे काय करायला चाललो होतो. राजाने वशिष्ठांचे पाय धरले. म्हणाला का धरले तर राजाला आठवलं, कोप शांत झाला आणि राजाला आठवलं की ह्या राज्याची जशी सुखाची काही गोष्ट घडली तर त्या गोष्टीसाठी मीच जबाबदार आहे, तशी या राज्यात ह्या ठिकाणी घडलेल्या एका चुकीच्या गोष्टीसाठी सुद्धा ह्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून माझीच काळजी कुठेतरी कमी पडली आहे, माझीच चूक कुठेतरी घडलेली आहे. मी ह्या प्रकरणामध्ये दोषी नाही असं म्हणता येणार नाही, कारण ह्या राज्याच्या सगळ्या प्रकारच्या सुखाची, दुःखाची, चांगल्या वागण्याची, वाईट वागण्याची सगळी जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून माझी आहे की नाही. हल्ली सुद्धा कधी कधी राजीनामा मागितला जातो तेव्हा उत्तर दिलं जातं की मी होतो का तिथे. तर राजाला आठवलं की हे उत्तर चुकीचं आहे, माझी जबाबदारी आहे. मी जर या ठिकाणी प्रमुख आहे तर प्रमुख या नात्याने मी विमुख होऊ शकत नाही. आणि वशिष्ठांचा शाप माझ्यावरती आता आलेला आहे, मी ब्रह्मराक्षस होईल असं वशिष्ठांनी सांगितलं आहे. आणि त्यांनी मग वशिष्ठांचे पाय धरले. वंदुनी तयांचे चरण धरी तेने भवसागर तरशील. राजाला ती दारी म्हणाली, तू शाप देऊ नको, तू त्यांचे महाराज, तुम्ही त्यांचे पाय धरा, त्याच्यातूनच आता हा शाप उद्धार होईल. तुम्ही शाप देऊन हे होणार नाही. तुम्ही गुरूंचे पाय धरा, शरण जा, त्यांना माफी मागा, गुरु कृपा करतील, गुरु कृपा करतील, गुरु कृपा करतील, गुरु कृपा करतील असं तिने राजाला अतिशय विनंतीपूर्वक वारंवार सांगितलं. आणि दमयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण. आणि राजानेही लगेच तो कोप शांत झाला. तिच्या वचनांनी त्याला स्मरण झालं. शास्त्रज्ञात असलेल्या त्या राजाला सगळ्या सार आणि असाराचं त्वरित पुन्हा स्मरण झालं. चांगल्या माणसाचा कोप काही काळ राहतो असं सांगितलंय. अशी एक उक्ती आहे की चांगल्या माणसाचा कोप काही काळ राहतो, वाईट माणसाचा कोप 48 तास राहतो आणि 48 तास राहतो. आणि चांडाळाचा कोप पुढच्या जन्मापर्यंत राहतो. ज्याच्या जो मनानी चांडाळ आहे अशा माणसाचा कोप तो डूग धरून राहतो, पुढच्या जन्मापर्यंत राहतो. तर राजाचा कोप क्षणात शांत झाला आणि राजा म्हणाला, राजाने लगेच आपल्या पत्नीचं म्हणणं ऐकलं, अंजुळीतलं उदक खाली टाकलं आणि ते आपल्याच पायांवरती टाकलं. मनात राजाच्या शापाची इच्छा, काहीतरी वाईट होईल अशी इच्छा, तो म्हणाला नाही काय वाईट होईल, पण काय वाईट होईल अशी इच्छा ते पाणी हातात असताना आली होती. काय वाईट होईल तो म्हणाला नाही, फक्त तो उद्गार त्यांनी काढले नाही. पण आता हे पाणी कुठे टाकायचं
एकदा धनुष्यातून सोडलेला बाण तो कुठेतरी जाऊन सुटला की सुटला, तो कुठेतरी जाऊन लागणार आहे. ते हातात पाणी घेतलं, शाप देण्यासाठी सिद्ध केलं. आणि ते पाणी कुठे टाकायचं तर त्या राजाने स्वचरणांवरती टाकलं. टाकी आपुल्या चरणांवरी शाप देता कल्मश पाणी म्हणजे शाप देता कल्मश पाणी, पापयुक्त जे पाणी होतं हातात धरलेलं ते पाणी पडले राजाचे चरणी. म्हणून असं जे पापयुक्त पाणी त्या राजाच्या पायांवरती त्यांनी हातांनी टाकलं, म्हणून तो ब्रह्मराक्षस झाला. तेव्हा त्याचं नाव कल्मषपाद असं पडलं. कल्मषपाद असं त्या ब्रह्मराक्षसाचं नाव पडलं. कर्मशपाद नाम म्हणून ब्रह्मराक्षस झाला तोराव. त्या राजाचं नाव ब्रह्मराक्षस जेव्हा झाला तो कल्मषपाद ब्रह्मराक्षस असं त्याचं नाव पडलं. कल्मषपाद त्या ब्रह्मराक्षसाचं नाव पडलं, ज्याची पापयुक्त पाय आहेत, पापयुक्त पाणी ज्याच्या पायावर पडलंय असा ब्रह्मराक्षस. मग त्याचं नाव पडलं कल्मषपाद. ज्या राजपत्नी येऊनी परियेसी लागले वसिष्ठ चरणांसी, उद्धरी स्वामी बाळकासी एवढा कोप काय काज. आणि राजपत्नीने, राजाचा तर ब्रह्मराक्षस झाल्यावरती राजपत्नीने गुरुजींच्या डोक्यावर वशिष्ठांच्या पायावरती डोकं ठेवलं आणि ती म्हणाली, एवढा क्रोध नको महाराज, तुम्ही काहीतरी उद्धार करा, त्यांची चूक नव्हती. त्यांनी वशिष्ठांची विनवणी करायला सुरुवात केली की त्यांनी मुळात ही आज्ञा केली नाही, त्यांची काहीतरी चूक आहे म्हणून तुम्ही त्यांना हे शाप दिला, पण मुख्य चूक त्यांची नाही. एवढ्या क्रोधाने, एवढी निष्ठुर अशी शिक्षा, एवढा शाप त्यांना देऊ नका, कारण पुढच्या प्रजेची जबाबदारी त्यांच्यावरती आहे, तिचं पालन करायचं आहे, राजकाज पूर्ण करायचं आहे, ह्या वंशाची परंपरा पुढे न्यायची आहे. मग तिने वेगवेगळ्या प्रकारे वशिष्ठांची करुणावचन, अशी वेगवेगळी करुणावचन तिने वशिष्ठांना ऐकवली. करुणेनी गुरुराय द्रवले. वशिष्ठांचं मन द्रवित झालं, शांत झालं. त्या करुणाश्रूंनी वशिष्ठांचा क्रोध शमन झाला आणि वशिष्ठांनी उशाप दिला. बरं, मी म्हंटलोय तू ब्रह्मराक्षस होशील, पण आता सांगतो 12 वर्ष तू ब्रह्मराक्षस असशील आणि हे एक तप पूर्ण करून तू पुन्हा मनुष्य योनीमध्ये येशील. या राजाला उशाप दिला. पुनरपी राजा होशील, उशाप देऊनी वशिष्ठ ऋषी. आणि वशिष्ठ म्हणे, आता मी निघतो, माझा अपमान झाला, आता मी निघतो. गेले आपुले स्थानासी ब्रह्मराक्षस राजा परियेसी, होऊन गेला वनांतर. आणि तो राजा वनात निघून गेला ब्रह्मराक्षसाच्या स्वरूपात. तो मित्रासह राजा वनामध्ये निघून गेला आणि निर्मनुष्य अशा अरण्यात राहायला लागला. आणि वेगवेगळे जीव जंतू असं जे त्या राक्षसाचं अन्न आहे असं सगळं ग्रहण करायला लागला. वेगवेगळ्या प्रकारचे नर वेगवेगळ्या प्रकारचे जंतू, वेगवेगळ्या प्रकारचं राक्षसाचं अन्न तो राजा भक्षण करायला लागला. राक्षसी वृत्तीने वागायला लागला आणि पशु मनुष्य आदी करून काहीही खायला लागला. जे त्या वनात येईल, पशु मनुष्य नर कोणी असे ना, त्यांना तो खायला लागला. ऐसे क्रमिता तयेवणी. आणि असं सगळं त्या वनात चालू असताना एक दाम्पत्य, द्विज दाम्पत्य, एक ब्राह्मण असलेला मनुष्य आणि त्याची पत्नी, असं दाम्पत्य म्हणजे दोघे जण त्या ठिकाणून जात असताना त्या राक्षसाने बघितलं आणि व्याघ्र बघितलं आणि त्या ब्राह्मणामधल्या, त्या दोघांमधल्या माणसाला म्हणजे त्या ब्राह्मणाला तो घेऊन गेला, उचलून घेतलं. आणि ती नारी, त्याची जी पत्नी होती, ती अतिशय विलापाने रडायला लागली. जसं राजाला शाप दिल्यानंतर राणीचा विलाप होता, तशाच प्रकारे ती नारी, त्या ब्राह्मणाची पत्नी अतिशय विलापाने रडू लागली. अतिशोक करी ती ब्राह्मणी, जावोनी लागे राक्षसाचरणी. तिने राक्षसाचे पाय धरले. राखे मजला अवेहपणी सौभाग्ययुक्त. असं अवेहपणी म्हणजे सौभाग्ययुक्त. माझं सौभाग्य तुझ्या हातात आहे, मला सौभाग्यवती ठेव. माझ्या परतीचे प्राण घेऊ नको. प्राणेश्वरा ते सोडी
न भक्षिगा माझा पती, माझी तयावरी अति प्रीती, मज भक्षिगा म्हणे सुमती. तिचं नावच सुमती, जिची मती सुंदर आहे, जिची बुद्धी चांगली आहे, असं जिचं नाव तसं तिचं वागणं सुमती. ती म्हणाली माझ्या पतीला सोडून द्या आणि मला भक्षण करा, मला भक्षण करा, मला विधवा होऊन इथे ठेवू नका. वल्लभा ते सोडून या पती विन राहता नारी, जन्म वृथाचे दगडा परी. वल्लभा ते म्हणजे माझा जो प्रिय आहे, सीतेला रामचंद्र प्रिय आहे म्हणून ते म्हणून ते सीतेला रामचंद्र प्रिय आहे म्हणून ते सीता वल्लभ आहे. तशा प्रकारे वल्लभा ते सोडून, मला ते प्रिय आहे, त्यांना तुम्ही सोडा आणि मला 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 ग्रहण करा. पतिवीन राहता नारी, जन्म वृथाची दगडा परी, पहिले माते स्वीकरी, प्राण राखे पतीचे. तुम्ही मला भक्षण करा आणि त्यांना सोडून द्या, हा जन्म माझा दगडा समान होऊन जाईल, अशी ती सुद्धा करुणावचन त्या राक्षसापुढे म्हणायला लागली. आहे की नाही? ती सगळी अशी करुणावचनं त्या राक्षसापुढे म्हणायला लागली. अशीच करुणावचनं ऋषींना, वशिष्ठांना त्या राणीने ऐकवली होती राजासाठी. पती लावण्य पूर्ववयेसी, तरुण आहे माझा पती, अतिशय तरुण आहे. दुसरं विशेषण सांगायला सुरुवात केली, वेदशास्त्र पारंगेसी, वेदशास्त्र अशा सगळ्या यानी तो पारंगत आहे, वेदशास्त्र युक्त आहे. याचा प्राण जरी तू रक्षिसी, जगत्रय रक्षिले तुझं पुण्य. वेदशास्त्र ब्रह्मज्ञानी अशा द्विजाचा जर प्राण तू रक्षिला तर त्याचा ब्रह्मराक्षसाला ती सांगते, ब्रह्मराक्षसाला सांगते की त्याचा तुला लाभ होईल. अशा ब्राह्मणाचा जर तू प्राण रक्षण केलं, अशा ब्राह्मणाचं जर तू प्राण आत्ता सोडला तर ह्या कृतीचा तुला इतका लाभ होईल की जगत्रय रक्षिले तुझं पुण्य. जगात त्रैलोक्याचं रक्षण केल्यावरती ह्या त्रैमूर्तींना जसं पुण्य प्राप्त, त्रैलोक्याचं रक्षण करणाऱ्याला जसं पूर्ण पुण्य प्राप्त होतं, तसं ह्या त्रैलोक्याचे आधी निर्मित असलेले वेद, त्या वेदांचं पठन केलेला हा ब्राह्मण, त्याचं रक्षण केल्याने सुद्धा तुला तसंच पुण्य प्राप्त होईल, असं ती पत्नी सांगते ब्रह्मराक्षसाला. कृपागरी गामावरी होईनी तुझी कन्याकुमारी, मी तुझ्या मुलीसारखी होईल. मज पुत्र होईल जरी नाम वाढवे तुझे मी, आणि तो मला जर पुत्र झाला तर मी त्याला तुझं नाव ठेवील तू त्याला सोडल्यानंतर. अशी वेगवेगळ्या प्रकारची करुणावचनं, वेगवेगळ्या प्रकारची नानाविध गोष्टी ती त्या राक्षसाला सांगते आहे. ऐसे नाना परी देखा, विप्र स्त्री करी महादुःखा, बोल न मानोनी राक्षसे ऐका, त्या ब्राह्मणा ते भक्षिले. तो राक्षस आहे. मगाशी जसं मी सांगितलं की सज्जनाचा राग काही क्षण असतो, पण तो राक्षस योनीमध्ये आहे, त्याचा राग काही क्षणाचा नाही, तो शमणार नाही. त्याला पुन्हा बुद्धिनाश झालेल्या, तो बुद्धिहीन झालेला आहे. काही क्षणासाठी त्याला बुद्धीचा विसर पडलाय असं झालेलं नाही, तो बुद्धिहीन झालेला आहे, म्हणून त्याचं नाव राक्षस आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं करुणा वचन तिचं ऐकलं नाही. तिच्या राणीच्या वचनांनी जसा राजाला आपल्या चुकीचा मार्ग, आपली बुद्धी, आपल्या अविवेकाचा, क्रोधाचा आवर घालता आला आणि पुन्हा विवेकाने तो प्रसंग त्यांनी पुढे पूर्ण केला. जसं ऋषी द्रवले, वशिष्ठ द्रवले आणि त्यांनी उशाप दिला, तसं त्या राक्षसाने मात्र काही केलं नाही. कारण तो आत्ता शास्त्रयुक्त अंतःकरण शास्त्र जाणणारा, विवेकी असणारा असा मित्रासह राजा नाहीये. आत्ता तो ब्रह्मराक्षस आहे आणि मित्रासह राजाचं वागणं आणि त्या ब्रह्मराक्षसाचं वागणं याच्यामध्ये फरक आहे. पृथ्वीराजाचं वागणं आणि घुरीचं वागणं याच्यामध्ये फरक आहे. गुरुचरित्रकार हेच सांगतायत की हा फरक माणसाचा, हा फरक त्या माणसाची योनी ठरवतो. राजाच्या अंतःकरणात, पृथ्वीराजाच्या अंतःकरणात फरक आहे आणि घोरीच्या अंतःकरणामध्ये फरक आहे. विनवणीने तो राजा ब्रह्मराक्षस द्रवला नाही, त्याला वाईट वाटलं नाही, तिची करुणा वचनं त्याच्यापर्यंत पोहोचली नाही आणि त्यांनी त्या ब्राह्मणाचं भक्षण केलं. पती ते भक्षिले म्हणून शाप बदली ती ब्राह्मणी. आणि पतिव्रता, आपण अनुसूये मातेच्या कथेमध्ये ऐकलं की पतिव्रतेला सुद्धा शाप सामर्थ्य असतं. तर ही सुद्धा नारी अतिशय पतिव्रता आहे, सुमती आहे.
तिची मती अतिशय योग्य आहे, अव्यभिचारी आहे. तिचं नावच इथे सुमती असं दिलंय. सुमती म्हणजे जिची मती व्यवस्थित आहे, पतिव्रतत्वासाठी जिची मती अतिशय योग्य आहे, असं तिचं नाव सुमती. ही नारी तिने शाप दिला राक्षसा ऐककानी. ऐक म्हणे, आता मी तुला शाप देते, मी तुझे माझे करुणावचन पोहोचले नाहीत, पण हा शाप तुझ्यापर्यंत पोहोचेल. ऐक तू. शाप माझा निर्धारे, तू राजा सूर्यवंशी. शापास्तव झाला राक्षस झालासी, पुढे मागुती राजा होसी. आणि तिला काय माहिती कसं काय, पण ह्या राजाच्या मुख्य जन्माचं अचानक स्मरण झालं. तिने शाप द्यायला ती तयार झाली आणि तिला ह्या राजाच्या मुख्य जन्माचं, ज्याच्यातून शापाने तो ब्रह्मराक्षस झालाय, त्याचं तिला स्मरण झालं. आणि ती म्हणाली, तू राजा सूर्यवंशी, शापास्तव राक्षस झालासी. तू आता राक्षस झाला आणि राक्षसासारखाच वागला, पण पुढे जाऊन तू पुन्हा राजा होशील आणि तू सुखाने राहशील. मी मात्र माझा पती गेल्यामुळे इथे दुःखात राहील. 12 वर्षे क्रमोनिया, 12 वर्षांनी तू राजा होऊन जाशील, पण माझा पती आता गेल्यामुळे मी वर्षानुवर्ष दगडापरी राहील. हे असाच आशीर्वाद मी तुला देते. परी रमता स्त्रिये सवे, प्राण जाईल स्वभावे. तुला तुझ्या पत्नीचं सुख मिळणार नाही. तू राजा जरी परत झालास, आत्ता तुला समजत नाहीये, तू राक्षस झालेला आहेस, तुला हे समजत नाहीये. माझ्या आत्ताच्या शापाने तुला काही परिणाम होईल अशी तुझी कुठलीही परिस्थिती नाहीये. तू जंत खातोयस, जीव जंतू इथे खातोयस, तू पशुभक्षण करतोयस, तू प्राणी भक्षण करतोयस, तू नरभक्षण सुद्धा करतो आहेस. तुला तुझ्या कुठल्याच विवेकाचं भान नाही, पण हे भान तुला 12 वर्षांनी येईल. आणि ते आल्यानंतर भान असताना तुम्ही एखाद्या माणसाला, तो बेशुद्ध आहे आणि त्याला कोंडून ठेवलं, तर त्या कोंडून ठेवल्याचा कुठला तरी परिणाम त्याच्या मनावरती होणार आहे का? ती तसंच म्हणते की माझ्या मनावर झालेला परिणाम तुला लक्षात आला पाहिजे. म्हणून तू जेव्हा पुन्हा राजा होशील तेव्हा तुला हा शाप भोगावा लागेल, की तेव्हा तू तुझ्या पत्नीसोबत, स्त्रीसोबत तिच्याबरोबर राहू शकणार नाही, तिचा संग घेऊ शकणार नाहीस, तिच्याबरोबर तू रमू शकणार नाहीस. अशा प्रकारे तिने शाप दिला. आणि शाप दिल्यानंतर ऐसे असता राव देखा क्रमी 12 वर्षे निका. आणि हळूहळू 12 वर्ष संपल्यानंतर तो ब्रह्मराक्षस पुन्हा राजा झाला आणि आपल्या नगरामध्ये आला. आणि तो आल्यानंतर अतिशय त्या राजा परत आल्यामुळे स्वागत झालं. आणि तो तरी सुद्धा त्याचा चेहरा अतिशय नगरात आल्यानंतर त्याला तो शाप मात्र स्मरणात राहिला. तिने सांगितलं होतं, माझे करुणावचन तुझ्यापर्यंत पोहोचले नाही, पण माझा शाप मात्र अंतःकरणापर्यंत पोहोचेल. आणि तू ब्रह्मराक्षसातून राजा झाल्यानंतर सुद्धा हे शाप वचन तुझ्या स्मरणात राहील. इतकं आत ते मुरेल अगदी इम्बाईब होईल, मुरेल ते शाप वचन. आणि तसंच ते शाप वचन राजाच्या अंतःकरणात राहिलं. तो ब्रह्मराक्षसाबरोबर त्याचा स्वरूप बदललं, पण अंतःकरणातलं शाप वचन त्याच्या स्मरणात राहिलं. आणि त्या शाप वचनामुळे तो राजा नगरात येऊन सुद्धा नगरात परत आल्याचा अत्यानंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. तो दिसत नाही म्हणून त्या राणीने विचारलं, तसा अत्यानंद चेहऱ्यावर दिसत नाही म्हणून राणीने विचारलं की असं का महाराज, हा अत्यानंद, तुम्ही इथे आल्याचा इतका आनंद तुमच्या चेहऱ्यावर का दिसत नाही? तर त्यांनी घडलेला हा वृत्तांत सांगितला. आणि तो म्हणाला की त्यांनी सांगितलं, हे शापवचन सांगितलं. आणि शापवचन ऐकल्यानंतर ती म्हणाली की संतान नाही तुमचे वंशी, वनी कष्टला 12 वर्षे, आपुले कर्म न चुकीचे, ऐको निसतीचे वचन, शोके दातला अतिग्रहण, अश्रू आले नेत्रातून, काय करू म्हणतसे. त्याला आठवलं की मागच्या वेळेस जेव्हा माझी मती जी आहे ती काही काळासाठी गोठली गेली, तिचा वापर करता येईना, तेव्हा ह्या माझ्या राणीने मला अतिशय मला सांभाळलं. माझी मती, माझा विवेक पुन्हा क्रोधातून काढून क्रोध कमी होऊन विवेक बाहेर येण्यासाठी मदत केली. आता त्यांनी पुन्हा तिलाच प्रश्न तिने सांगितलं
की तुमच्या महाराज तुमच्या वंशामध्ये आहोत, तुम्ही असं म्हणू नका की असं करता येणार नाही. तुम्ही कसं म्हणताय की संग होणार नाही? स्त्री सवे संग जर झाला नाही तर आपल्या कुळाला संतान नाहीये, ह्या राज्याला वारस नाहीये, ह्या राज्याला पुढे कोण सांभाळणार? आपल्यावर नुसती ह्या कुळाची जबाबदारी नाहीये, ह्या राज्याची जबाबदारी आहे महाराज. संतान नाही तुमचे वंशी, वनी कष्टिले 12 वंशी, आपुले कर्म न चुकीचे. तुमचं कर्म चुकीचं रे, तुम्ही ब्रह्मराक्षस होताच. हा नरभक्षण करणं हा तुमचं काम होतं, पिंड होता, तुमचं वागणं तसंच होतं. पण आता हे कसं झालं हे काही सांगता येत नाही. पण आता हे का झालं हे शोधण्यात अर्थ नाही. ऐकोनी तियेचे वचन, राजा अतिशय शोकाने व्याकुळ झाला आणि तिला म्हणाला काय करू. आणि मग त्यांनी काय केलं तर मंत्री वृद्ध पुरोहितांशी बोलविले परियेसी. सगळ्या राज्यातल्या ज्यांना याच्यावरचा उपाय माहिती असेल अशा सगळ्या ज्ञानवान मनुष्यांना आमंत्रण पाठवलं, सगळ्यांना बोलावलं. आणि तो म्हणाला की माझ्याकडून ब्रह्महत्या घडली आहे, माझ्याकडून ब्रह्महत्या झाली, तिला काय उपाय आहे, विमोचन सांगा, तिच्यावरती विमोचन होय कवणे परी. आणि सगळ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या तीर्थांवरती जा, तीर्थयात्रा करा, तिथले जे नानाविध परंपरागत असलेले जे विधी आहे तिथल्या परंपरेने तिथलं सगळं पुण्यविधींचं आचरण करा आणि त्या वेगवेगळ्या तीर्थांची स्नान करा, असं सगळं त्यांना सांगितलं. तयासी करून यायचा विचार, राजा निघे तीर्थासाचार. आणि राजाला पटलं की हे असं आपण करू. मग ते करण्यासाठी राजा तीर्थयात्रेसाठी निघाला. सर्व तीर्थ परिकर, सर्व तीर्थ सगळं तीर्थांना जाण्यासाठी तो निघाला. विधीपूर्वक करीत असे सगळ्या ठिकाणी गेला. तिथल्या परंपरांप्रमाणे विधिवत असं आचरण करायला त्या राजाने सुरुवात केली. तिथे जे महत्व आहे त्या महत्वाप्रमाणे तिथल्या सगळ्या विधी करण्यासाठी राजाने सुरुवात केली. सगळ्या विधी करत असे. ज्या तीर्थे जाय आपण अनेक पुण्य करी जाण, याज्ञिक कर्म अन्नदान ब्राह्मणाधिका देत असे. ऐसे नाना तीर्थे करीत परी ब्रह्महत्या सेवेची येत, अघोर रूपी असे दिसत कवण हे परी न जायची. त्या राजाला मात्र डोळ्यासमोर ती केलेली ब्रह्महत्या अघोर रूपाने, अतिशय विक्राळ अशा अघोर रूपात त्याच्या समोर दिसायची. ती जातच नव्हती त्याच्या डोळ्यासमोरून. त्या ब्रह्महत्येचा प्रसंग जात नव्हता. तो त्याच्या अंतःकरणापर्यंत गेला होता आणि तो तिथून जात नव्हता. तो त्याच्या बरोबर सगळ्या तीर्थांवरती येत होता. राजा अतिशय खिन्न झाला. खिन्न मनाने तो राजा रस्त्याने चालत होता. पुढे निघाला. चिंताग्रस्त होऊन या नगरा बाह्य प्रदेशी श्रमोनी राजा परियेसी. चिंता करी मानसी. त्या तीर्थयात्रेमध्ये निघाला. मिथिलापुरामध्ये आला. जनक राजांची जी नगरी मिथिला, त्या ठिकाणी तो आला. मिथिलापुरामध्ये आला आणि मिथिलापुराच्या थोडासा बाहेर तो कष्टाने असा कष्टव्रत होऊन चालत होता. आणि तेवढ्यात राजासमोर ऋषीश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित आणि श्रमोणी परियेसा. चिंता करी मानसी. वृक्षाछाये बैसलासे. झाडाच्या खाली असा बसला. थकून भागून तो राजा झाडाच्या खाली बसला. आणि ऋषीश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित तया स्थानी पातला. तिथे गौतम ऋषी आले. गौतम ऋषी अतिशय तेजवान असे महर्षी तिथे समोर आले. त्या ऋषींचं नाव होतं गौतम. ते त्या स्थानी आले. राजा देखुनी गौतमासी चरणी लोळे संतोषे. त्यांचं तेज बघितलं आणि गौतमांच्या गौतमांच्या पायावरती राजाने आपलं मस्तक टेकवलं. गडबडा तो राजा लोळायला लागला. नमन करी साष्टांगेसी भक्तिभावे करुणिया अश्वासुनी तयेवेळी गौतम पुसे करुणा बहळी. गौतमांनी त्याला उचललं, खांद्यावर हात ठेवला. आश्वासक अशी एक मुद्रा असते की थांब काय झालं मी बघतो, काही काळजी करू नको, अशी जी आश्वासक अशी एक मुद्रा असते तशा आश्वासकपणे गौतमांनी राजाला जवळ घेतलं. गौतम पुसे काय झालं, करुणा बहळी काय झालं राजा, एवढ्या कशाने तू करुणायुक्त आहेस, एवढ्या कशाने चिंताग्रस्त आहे, क्षेम समाधान सकाळी सगळं बरं आहे का.
राजा म्हणे, नाही गौतम ऋषी महाराज, हे बरं नाहीये. काय सांगू तुम्हाला तुम्हाला मी सगळा वृत्तांत सांगतो. काय झाले तुझे गौतमांनी विचारलं, काय झालं बाबा तुझं राज्य, काय झालं असं राज्य तू असा का फिरतोयस इकडे. ऐकोनी ऋषींचे वचन राजा सांगे विस्तारून, शाप जाहला ब्रह्मवचन, ब्रह्महत्या घडली मज, प्रायश्चित्ते सकळिक, यज्ञाधिक धर्माधिक, सुक्षेत्रे अपार तीर्थे देख, आपण सकळ आचारली. आम्ही सगळ्या तीर्थांचा आचार करून इथपर्यंत आलोय महाराज, पण मला काही केल्या ह्या याच्यामध्ये क्षमण होत नाही. ह्या सगळ्या ब्रह्महत्येचं पाप जात नाही. श्रमण न होय महादोष, शमन होत नाहीये. हा इतका मोठा दोष माझ्या हातून घडलाय की तो शमन होत नाही. सवेची येता अघोरवेश, अघोरवेशामध्ये तो माझ्या बरोबरच चाललाय असं मला वाटतं. मग काय करावं हे मला समजत नाही, म्हणून मी इतका व्याकुळ आहे. असं सगळं त्यांनी सांगितलं आणि गौतमांच्या पायी डोकं ठेवलं. तुझे पाप निवारणासी, गौतमांनी राजाला सांगितलं की तुझं पाप निवारण व्हावं असं तुला वाटतं का. मग मी तुला एक उपाय सांगतो, तो उपाय करशील तर तुझं पाप निवारण होईल. गौतमांनी सांगितलं की तुझे पाप निवारणासी सांगेड तीर्थ विशेषी, महापातक संहारयासी गोकर्ण क्षेत्रासे भले. तुझं पाप कसं जाईल तर तू गोकर्ण क्षेत्रावरती जाशील, गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रावरती जाशील तर तिथे त्या क्षेत्री जाऊन तुझं पाप निश्चितपणे जाईल. तिथे ब्रह्महत्यादी पापे जातात असं हे क्षेत्र आहे. तेथे ईश्वर सदा निवासी, विशेषण पुन्हा क्षेत्रासाठी विशेषण सांगायला गौतमांनी सुरुवात केली. काय विशेष आहे मग या क्षेत्राचं. ईश्वर सदा निवासी, ईश्वराचा म्हणजे महादेवाचा तिथे नित्य वासच आहे. त्याचं आत्मलिंग तिथे आहे. ईश्वर सदा निवासी, मृत्युंजय सदाशिव, जैसे कैलासाचे शिखर अथवा स्वरधुनी मंदिर, निश्चय वास कर्पूर गौर, गोकर्ण क्षेत्री पर्येसा. कैलासावर जसा त्यांचा नित्य वास आहे तसाच वास त्यांचा गोकर्ण क्षेत्रात सुद्धा आहे. जैसे अंधकार रजनी प्रकाशावया जेवी अग्नी, चंद्रोदय जरी होय निर्वाणी, तरी सूर्यप्रकाश विनगती नाही. हे की नाही. मग त्यांनी सांगितलं, गौतमांनी ही अतिशय सुंदर अशी माहिती राजाला सांगितली की तू सगळे क्षेत्र गेलास, तू सगळ्या तीर्थक्षेत्रांवरती गेलास राजन, बऱ्याच तीर्थक्षेत्रांची तू यात्रा केली, पण जैसे अंधकार रजनी, काळ्या रात्री, अतिशय काळ्या रात्री, प्रकाशावया जेवी अग्नी, अग्नीला आपण काही भक्षण दिलं की तो प्रज्वलित होतो. लाकडं टाकले की प्रकाशावया जेवी अग्नी, जशा प्रकारे अग्नी लावला आपण, प्रकाशावया जसा अग्नी, तर त्याला आपण काही हे दिलं की तो अग्नी प्रकाशित होतो. जशा प्रकारे अग्नी प्रकाशित करतो आपण, तो करतो, त्याच्याने आपला काही लाभ होतो. चंद्रोदय जरी होय निर्वाणी, चंद्रवरती आला की त्या अंधाऱ्या रजनीमध्ये आपल्याला काही लाभ होत नाही असं नाही. तसं या सगळ्या तीर्थांच्या आचरणाने तुला काही लाभ नाहीये असं नाही. या सर्व तीर्थांच्या आचरणाने, या सर्व तीर्थयात्रेने तुला जसा अग्नी लागण्याने थोड्या काळासाठी लाभ आहे, जसा चंद्राच्या उदयाने काही लाभ आहे, असे लाभ तुझ्या पदरात पडलेलेच आहे. त्या तीर्थयात्रेंचे लाभ नाही असं नाही, याचे लाभ तुझ्या पदरात पडलेलेच आहे. जो अगदी काळा कुट्ट अंधार होता तो ह्या अग्नी लावल्याने आणि चंद्र आल्याने शमन झालेलाच आहे, फरक पडलेलाच आहे. असं नाही, तुझा जो दोष अति महादोष होता तो सौम्य झालाय याच्यामुळे. जैसी अंधकार रजनी, प्रकाशावया जेवी अग्नी, चंद्रोदय जरी होय निर्वाणी, तरी पण असं जरी असलं तरी तुला जर गती पाहिजे आहे, तुला जर तुझं काम करण्याला अतिशय व्यवस्थित सुरुवात करायची आहे, तुला गतिमान व्हायचं आहे, तर या दोन गोष्टींनी तेवढी गती येणार नाही जेवढी गती तुझ्या व्यवहारामध्ये ह्या सूर्याच्या उदयानंतर येणार आहे. दिवसा तू जितका गतिमान प्रमाणे कार्य करू शकशील तितकं गतिमान कार्य ह्या दोन प्रकाशात तुझ्याकडून होणार नाही. तरी सूर्यप्रकाशा विण गती नव्हे, तैसा समस्त तीर्थाने
पाप नच जाय याची कारणे, म्हणून तुझं सगळं पाप या तीर्थांनी अजून गेलेलं नाही. तुला गतिमान व्हायचंय, सूर्यप्रकाशासारखं अतिशय लख प्रकाश जाऊन ती अंधकार रजनी पूर्ण समाप्त करायची आहे. तर तिथे सूर्योदय होणं गरजेचं आहे. आणि मग हा सूर्योदय कधी होईल, तर तुझ्या ब्रह्महत्येच्या पापाच्या संदर्भात जर हे सगळं पाप नाहीसं व्हावं असं तुला वाटत असेल तर तू गोकर्ण क्षेत्रावर जायला पाहिजे. घडल्या असती या सहस्त्र ब्रह्महत्या जरी, घडल्या असती या शरीरी, प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री, शुद्धात्मा होय परियेसा. रुद्रोपेंद्र विरंची देखा, रुद्रोपेंद्र विरंची देखा. विष्णू, रुद्र, उपेंद्र, विरंची म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश जाऊनी तया स्थानी ऐका, तप केले हो सकळिका. सगळेजण त्या स्थानावर जातात, तप सामर्थ्य वाढवतात, कार्यसिद्धी होय त्या प्रती, त्यांना सुद्धा कार्याची सिद्धी होते. असं जे क्षेत्र आहे तिथे तू जा. भक्तिपूर्वक तया स्थानी व्रत जप करीती जाणोनी, फळ होये त्या सुलक्षणी. असे पुण्यक्षेत्र असे जे तिथे जाऊन अतिशय कसं करतात, पण भक्तिपूर्वक करतात. जप नुसतं करतात असं नाही, भक्तिपूर्वक त्या स्थानी सगळे नियमांचं पालन करून भक्तियुक्त आणि विधियुक्त अशा सगळ्या प्रकारे जे तिथे जप करतात, व्रत करतात, फळ होय त्या लक्षगुणी. त्याचं जर एक गुण फळ सांगितलं असेल आपल्याकडे घरी केल्यानंतर, तर त्याच्या लाखपट लक्ष गुण फळ कुठे मिळतं, तर तिथे गोकर्ण क्षेत्रावर केल्यावर मिळतं. असं गौतम ऋषी सांगतायत. कोणाला? मित्रासह राजाला. गौतम ऋषी मित्रासह राजाला हे सांगतायत की असं फळ तुला मिळेल. कैलासपुरासारखंच असलेलं हे स्थळ आहे, जिथे सगळे येतात, तिथे सगळे तिथे राहतात, सगळे देव येतात त्या ठिकाणी. ते सगळे देव तिथे अलक्षण रूपाने, म्हणजे त्यांच्या सगुण रूपात नाही पण सूक्ष्म रूपाने तिथे सगळे देव वास करीतात. असं सगळं असं असलेलं ते क्षेत्र. लिंग स्थापिती आपुले नामी, आणि या सगळ्यांनी आपल्या आपल्या नावाने तिथे वेगवेगळी लिंगांची स्थापना केली आहे. तिथे खूप लिंग आहेत, छोटी मोठी अशी वेगवेगळी खूप लिंग आहे. ऐसे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ, गोकर्ण क्षेत्रात जाऊली प्रबळ आधारिती आराधिती नाना परी. सगळी जण त्या शिवाचं, त्या ईश्वराचं नाना परी आपापल्या वेगवेगळ्या परीने त्यांची आराधना करतात. आणि काय करतात? लिंग स्थापिती आपुले नामी, आपल्या नावाने तिथे एक लिंगाची स्थापना करतात. असे ख्याती तया न्यामी, वर लाधले अनेक कामी, चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा, कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा, प्रतिष्ठा केली तये ठाई. तिथे ब्रह्मा विष्णू कार्तवीर्य विनायका सगळ्यांनी, कार्तिक स्वामी, गौतम गणपती सगळ्यांनी काय केलेलं आहे, तर त्या ठिकाणी आपल्या नावाची वेगवेगळ्या लिंगांची स्थापना त्या गोकर्ण क्षेत्रावरती केलेली आहे. त्यांनी सुद्धा केली आहे. तया गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्र असे गहन, लिंग तीर्थे असंख्य जाण, पदोपदी असे निर्गुण, तेथे क्षेत्र अनुपम असे. तिथे खूप वेगवेगळी तीर्थ आहेत आणि वेगवेगळी लिंग आहेत. तुला आराधना करायची आहे तर तू ह्या अशा गोकर्ण क्षेत्रावर जा. असं त्या गोकर्णाचं विलक्षण महिमान त्यांनी वर्णन केलं. खूप मोठं महिमान या ठिकाणी गुरुचरित्रामध्ये विस्ताराने सांगण्यासारखं आहे. पण मी अतिशय थोडक्यात आपल्याला वर्णन केलं की असं विलक्षण महिमान ह्या गोकर्णाचं त्यांनी वर्णन केलं गौतम ऋषींनी. आणि इतकं विशेष असं एखाद्या गोष्टीची सांगण्याची सुद्धा एक विलक्षण अशी कला असते. तुम्ही सांगता कसं आहे हे फार महत्वाचं आहे. सांगण्याची विलक्षण कला आहे. तशा प्रकारे गौतम ऋषींनी अतिशय राजाच्या मनात त्या गोकर्ण क्षेत्राबद्दल औत्सुक्य निर्माण होईल अशा प्रकारे विलक्षणपणे अतिशय सुंदर वाणीने त्या गौतम ऋषींनी मित्रासह राजाला ह्या गोकर्णाचं पूर्ण महिमान वर्णन केलं. आणि सांगो किती विस्तारून असंख्यात तीर्थे जाण, पुढेही ते विलक्षण महिमान ते वर्णन करत राहिले. पाषाण समस्त लिंग खूण, समस्त उदके जाणावी तीर्थे. तिथली सगळी उदके तीर्थासारखी आहेत, कारण तिथे
शिवाचा ईश्वराचा वास आहे. आणि तशा प्रकारे त्यांनी अजून एक विशेष गोष्ट सांगितली त्या क्षेत्राबद्दल. कृतयुगी महाबळेश्वर श्वेत, तिथे पांढरं होतं हे लिंग. त्रेतायुगी लोहित, लोहाच्या आकाराचं होतं, लोहाच्या. त्रेतायुगी लोहित, त्रेतायुगात तांबड्या रंगाचं होतं. त्रेतायुगी रोहित, द्वापारी सुवर्णपीत, द्वापारा सोन्यासारखं होतं. कलियुगे कृष्णवर्ण, आता ते काळ्या रंगाचं आहे, असं त्याची खूण आहे. असं जे महाबळेश्वराचं लिंग आहे. पाताळ खोलावून उभे असे लिंग, आपण पाताळापासून वरपर्यंत ते आलेलं आहे, म्हणून ते रावणाकडून हल्लं नाही. असं जे लिंग आहे ते कलियुगी मृद होऊन दिसे सूक्ष्म रूपांते, कलियुगात मात्र ते सूक्ष्म रूपात आपल्याला दिसतं. आता असं जे लिंग आहे, पश्चिम समुद्र तीरासी गोकर्ण क्षेत्र विशेषी, ब्रह्महत्यादी पातके नासी, काय आश्चर्य परियेसा. ब्रह्महत्या महापापे परदारादी षटपापे, दुःशील दुराचारी पापे, जाती गोकर्ण दर्शने. वेगवेगळ्या प्रकारची कुठली कुठली पाप गोकर्णाच्या दर्शनाने जातात याची सगळी माहिती गौतम ऋषींनी मित्रासह राजाला सांगितली. आणि ती सांगितल्यानंतर ती अशी वेगवेगळी विलक्षण अजूनही भरपूर माहिती राजाला सांगितली. आणि राजा म्हणे गौतमाजी, असं सगळं ऐकलं राजानी. आणि राजा गौतमांना म्हणाला, ऐशा परी गोकर्ण महिमा, प्रकाश केला ऋषी गौतमा, राजा ऐकोने अतिप्रेमा, पुसता झाला तये वेळी. राजा म्हणे गौतमासी, गोकर्ण स्थान निरोपिलेसी, पूर्वी पावला कोण यापासी, साक्ष झाली असेल. जशी नामधारकांना गोकर्ण महिमा आख्यान सांगितल्यानंतर मागे कुणाला याचा प्रत्यय आलाय का, असं जे सिद्धांना नामधारकांनी विचारलं, ती सिद्धांनी मग मित्रासह राजाची गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्या गोष्टीत मित्रासह राजा पुन्हा विचारतोय की मागे कुणाला गौतम ऋषी असा प्रत्यय आलाय का. तो सुद्धा उत्सुक आहे जाणून घेण्यासाठी की इतकं वर्णन आहे, बापरे कोणाला कसा प्रत्यय आला. हा याचं अतिशय विलक्षण असं जर काही पटकन मला हा प्रत्ययाचा जो काही किती प्रत्यय येतो, कसा प्रत्यय येतो हे मला पटकन कळेल, लगेच लक्षात येईल, असं एखादं काही महाराज मागे घडलेली कथा आहे का, तुम्हाला स्मरते आहे का. तर गौतमांनी सांगायला सुरुवात केली, मी स्वतः तिथे असताना घडलेला वृत्तांत राजा तुला सांगतो. तुला कथा नाही सांगत, मी स्वतः तिथे असताना मी तिथेच होतो गोकर्ण क्षेत्रात, आणि माझ्या समोर घडलेला वृत्तांत राजा तुला सांगतो. तो सांगायला गौतमांनी राजाला सुरुवात केली. देखला दृष्टा गेलो होतो आम्ही गेलो होतो गौतम क्षेत्रावर गोकर्ण क्षेत्रावर यात्रेसाठी गेलो. देखला दृष्टांत विचित्र, आले होते तेथे जनमात्र, यात्रा रूपे करून या माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षाछायेते, यात्रा रूपे करून या माध्यान्ह काळी आम्ही तेथे बैसलो होतो वृक्षछायेते. दुरोनी देखिले चांडाळी ते वृद्धंग महारोगी, शुष्क मुखी निराहारी, कुष्ठ सर्वांग शरीरी, कृमी पडले अघोरी, पूय शोणित दुर्गंधी, कुक्षरोगी गंडमाळा, कफे दाटला असे गळा, दंतहीन अतिविवळा, वस्त्र नाही परिधाना, सूर्य चंद्र किरण पडिता, प्राणजाय कंठगता, शौच व्याधी असे बहुता, सर्वांग शूळ महादुःखी. अशी केस मोकळी सोडलेली एक स्त्री तिथे आमच्या समोरून आली. ती अतिशय पीडाक्रांत होती, पू येत होता तिच्या अंगातून, तिला अतिशय दुर्गंधी होती, सगळीकडे अंगाला विष्ठा लागलेली होती. अतिशय विचित्र अशी दिसणारी ही स्त्री भुकेनी व्याकुळ असेल कदाचित. तिला नुसतं सूर्याचं किरण पडलं तरी ती गरमी तिच्या अशा विचित्र अंगाला सहन होत नव्हती. तिला प्राण जाण्यासारखं दुःख व्हायचं आणि ती त्याच्याने विव्हळायची, ओरडायची, मोठमोठ्याने ओरडत रस्त्याने अशी चालत येत होती. आम्ही बघितली
ऐशी कुय क्षणाक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे. आणि सारखी थोड्या वेळ उठायची, कशी तरी पडायची. तिला वाटायचं की आपला प्राण गेला पाहिजे. ऐशी अवस्था तिची आली वृक्षछायेसी, देह टाकला धरणीसी, त्याजू पाहे प्राण आपला, प्राण त्याजिता तये वेळी. आणि ती समोर येऊन अशी पडली आणि तिने प्राण सोडला. ती समोर येऊन अशी पडली आणि तिने प्राण सोडला. प्राण प्राजिता तये वेळी. आणि काय झालं राजा, विलक्षण अशी गोष्ट घडली की अशा स्त्रीने की जिच्याकडे आम्हाला बघवतही नव्हतं, अशा स्त्रीने, चांडाळी असा शब्द तिच्यासाठी वापरलाय, तिने प्राण सोडला. आणि काय झालं, विलक्षण अशी गोष्ट घडली राजा. गोष्ट अशी घडली की तिने प्राण सोडला आणि सोडल्या एक विमान आलं. तिथे एक विमान उतरलं, प्रकट झालं. त्या विमानातून शिवदूत खाली उतरले. त्या विमानातून शिवाचे काही दूत उतरले. त्रिशूळ खटवांग धरून या टंका युद्ध चंद्रभाळी, दिव्य कांती चंद्रासारखी केवळी, करी किरीट कुंडली मिरवली, चतुर्वर्गीयेने परी, विमानी सूर्या सारखे तेज, अतिविचित्र से विराज, आले चांडाळी काज, अपूर्व वर्तले तये वेळी. अतिशय विलक्षण गोष्ट घडली त्या अशा स्त्रीसाठी, विचित्र स्त्रीसाठी. तिथे कोण आलं तर शिवाचे दूत आले आणि ते विमानातून खाली उतरले आणि तिच्या जवळ आले. आम्ही पुसले शिवदूतांशी. आम्ही विचारलं त्यांना, आम्हाला ते दिसले गौतम ऋषी आहेत. ते गौतम ऋषी सुद्धा तपसामर्थ्यवान आहेत. त्यांना सुद्धा तो शिवदूतांचा असलेला संग जाणवला. त्यांना ते ऋषी दिसले. है ना, फ्रिक्वेन्सी मॅच व्हावी लागते. आपल्या बघण्याची काही क्षमता आहे, त्या बघण्याच्या क्षमतेच्या बाहेर असलेल्या गोष्टी, आपल्या डोळ्याच्या, आपली जी दृश्य बघण्यासाठीचं जे इंद्रिय आहे, तिच्या बाहेरच्या गोष्टी आपल्याला दिसत नाही. आंधळ्या माणसासमोरून 10 माणसं जरी समोरून गेली तरी त्याला ते कळत नाही, ते दिसत नाही, कारण त्याच्या दृश्य स्वरूपाच्या, बघण्याच्या इंद्रियाच्या ते बाहेर आहे. त्यांनी जर आवाज केला नाही तर त्याला कळणारही नाही. तसं सामान्य माणसाला ह्या गोष्टी दिसत नाहीत. पण गौतम ऋषींना मात्र ते शिवदूत दिसले आणि त्यांनी त्या दूतांना विचारलं की अरे तुम्ही कसे काय आलात. तर ते म्हणाले ऐकोनी दूतांचे विचारलं त्यांना आणि दूतांनी सांगितलं. दूत म्हणती आमासी न्यावयालो चांडाळी, ते ऐकोनी दूतांचे वचन विस्मित झाले आमुचे म्हण. पुनरुपी केला त्यासी प्रश्न, ऐक राया तू एक चित्ते, ऐशिया चांडाळी पापिनीसी, कैसे योग्य विमानेसी, घेऊन येऊन या श्वानासी, सिंहासनी कैसे योग्य, या जन्मदारभ्यैसी, पापे पाप संग्रहासी, ऐशी पापिन दुर्वृत्तैसी, केने न्याल कैलासा. गौतमांनी सुद्धा तिच्याकडे बघितलं आणि त्यांना लक्षात आलं ते सुद्धा मोठे गौतम ऋषी आहेत. ते गौतम ऋषी तपसामर्थ्यवान असलेले. मग राजाला गौतम ऋषी कसे दिसले त्याचं वर्णन आलंय. तेजपुंज, राजाने डोकं ठेवलं, इतके तपसामर्थ्यवान असलेले ऋषी. त्यांनी त्या स्त्रीकडे बघितलं आणि त्यांना लक्षात आलं की हिचं खूप पाप आहे. हिनी जन्मामध्ये भरपूर पाप केलेलं आहे. पाप स्त्री आहे, चांडाळी आहे. अतिशय विचित्र असा हिचा या भूतलावरचा वास आहे. अतिशय पापयुक्तपणे ही इथे राहिलेली आहे, म्हणून ही अशा योनीपर्यंत पोहोचलेली आहे. आणि तिला घेण्यासाठी भगवंतांनी आपलं विमान पाठवावं, एखाद्या श्वानाला एखाद्या सिंहासनावर बसवावं. असं का व्हावं असा प्रश्न त्या ठिकाणी. त्याचं काय गुण, एवढा काय गुण आहे. गुण असेल तरच त्या पातळीमध्ये उत्क्रांती संभव आहे, असा इथे एक सिद्धांत आहे, है ना. पातळीचा उत्क्रांत सिंह आहे तर तो सिंह आहेच जन्मताच. पण एखादा कर्माने सुद्धा सिंह होऊ शकतो, पण त्याचं गुण काहीतरी असला पाहिजे, कर्म काहीतरी असलं पाहिजे. असं काय कर्म आहे की ह्या कुत्र्याला सिंहाची उपमा मिळावी. काय कर्म आहे आम्हाला तुम्ही सांगा.
केवी न्याल कैलासा नाही शिवज्ञान न करीत ते तपसाधन. ती तप करत नाही, तिला शिवाचं ज्ञान नाही, तिला ब्रह्मज्ञान नाही. दया सत्य कदानेने कैसे न्याल तुम्ही. ही अतिशय पशु आहार पशुमांसाचा रोज नित्य असा आहार हिचा आहे. सदा करी जीवहिंसा ऐशी अदुष्ट कुष्टी पापिनीसी केवी नेता स्वर्ग भुवना. कसं काय तुम्ही हिला न्याल, मला लक्षात येत नाहीये. अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपण. ओम नमः शिवाय कधी म्हणत नाही, कधी सुद्धा ही शिवाचं पूजन करत नाही. या शिवाच्या क्षेत्रात राहून सुद्धा कधीही शिवरात्रीचा उपवास ठेवत नाही. अशी ही पापिणी, हिला तुम्ही कसं नेणार. ही काहीही करत नाही, ह्या पापिणीला तुम्ही कसं नेणार. ऐसे पुसले दूतांशी त्यांनी सांगितले आमासी अद्यंतये चांडाळीचा. त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराज तुम्हाला सांगतो की हिचं पहिल्यापासून आत्तापर्यंतचा आद्य आणि अंत काय आहे. हिच्या जन्मापासून आत्तापर्यंत तुम्हाला मी सगळं आम्ही सांगतो. आणि हिला का नेतोय ह्या तुमच्या शंकेचं सुद्धा समाधान करतो. अतिसुंदर रूपैसे उपवर पूर्वी इथे जन्मस्थान. ब्राह्मण कन्या असे जाण सौदामिनी नाम इसे असे पूर्ण. सोम बिंबा सारखे मुख. ही एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला आली होती. कर्माणी काय होतं याच्यासाठीची ही कथा आहे. खरं तर ही कथा कर्माणी काय होतं याच्यासाठीच आहे. जसं मी म्हटलं सिंह म्हणून जन्म आहे, तसं ब्राह्मण कुळात जन्म आहे. पण कर्मानी काय होतं हे या कथेत सांगण्याचा मुख्य उद्देश आहे की तिचा जन्म झाला, पण कर्म कसं आहे. अतिसुंदर रूपैसे उपवरदाहली पितृगृहासी न मिळेवरतीयसी चिंता करीती माता पिता. आई वडिलांना चिंता आहे की आता मुलगी आपली वयात आलेली आहे, तिचं लग्न केलं पाहिजे, तिला मुलगा मिळत नाही. म्हणून तिने काय केलं उत्तम जाहली 10 वर्षी मिळून एक द्विजाशी. तिला एक द्विज मुलगा आवडला. त्या मुलाला तिने घेतलं जवळ. त्या मुलाला तिने बरोबर घेतलं त्या मुलाला आणि गृह्योक्तेशी लग्न केले. कसं लग्न केलं. गृह्योक्तेशी, गृह्यसूत्रात सांगितल्याप्रमाणे स्मार्त सुक्ताप्रमाणे तिने लग्न केलं त्या मुलाशी. विवाह झालियावरी होती तयापतीचे घरी. कसं लग्न केलं. गृह्योक्तेशी गृह्यसूक्तात जसं सांगितलंय त्याप्रमाणे तिने त्या विधीप्रमाणे त्या प्रोसिजर प्रमाणे त्या सूत्राप्रमाणे गृह्यसूत्रात सांगितल्याप्रमाणे तिने लग्न केलं. आणि विवाह झालियावरी होती तया पतीचे घरी. विवाह झाल्यावर त्या पतीचे घरी होती. क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा वर्तिता. असे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःख पंचत्व पावला तात्कालिक. काही काळाने त्या द्विजाला तिच्या पतीला काही त्रास झाला आणि तो मरण पावला. ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपुली घरा आणि ती तत्वता. आणि मग तिचे आई वडील त्या मुलीला आपल्या घरी घेऊन आले. देखक खेद करी ते नारी अति सुंदर पूर्ववयासी मध्ये व्याप्त प्रतिदिवसी चंचळ होय मानसी. परपुरुषाते देखून या तिचं वय आहे. आपण म्हणतो ना वय फार विलक्षण चुका कधी कधी करून घेतं. तेवढ्या वयात जर एखादा विषय सांभाळला गेला तर तो विषय पुढे तितकासा प्रिय राहत नाही. पण त्या वयाचा दोष असतो की त्या वयामध्ये एखाद्या विषयाचं प्रचंड विलक्षण असं आकर्षण असतं. आणि तिचं तरुण वय असल्यामुळे तिला सुद्धा विषयभोगाचं विलक्षण असं आकर्षण आहे. तिचं मन फार चंचल आहे. पती तिचा गेलेला आहे, पती नाही तरीही तिला त्या विषयभोगाचं प्रचंड असं आरक्षण आहे. गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करी ते बळी. ती त्या आकर्षणापायी विषय वेगवेगळ्या अशा गोष्टी करते. प्रकट जाहले तात्काळी गोप्य नो हे पातक. आपण विधवा असे नारी पूर्ववयासे अति सुंदरी. विषयी प्रीत असे भारी स्थिर नो हे तिचे मन.
ऐसे तिची या पातकाशी विदित जाहले सर्वांशी. आणि सगळ्यांना कळालं की ही अतिशय चंचल आहे, ही 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 हिचं मन स्थिर नाही, ही आपल्या गावात राहण्यासारखी नाही. हिच्यासाठी म्हणून कोणाला तरी ही नारी गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं आपल्या या समाजात अस्थिरता निर्माण करू शकते. ही नारी योग्य नाही असं तिचं जे सगळं गुप्तपणे केलेल्या गोष्टी होत्या, पण त्या कशा काही कारणाने बाहेर आल्या, सगळ्या लोकांना कळाल्या की हिचं जे चित्त आहे ते स्थिर नाही आहे. ही अतिशय कामोत्सुकता आहे, कामाची इच्छामध्ये खूप प्रचंड प्रबळ अशी इच्छा आहे आणि ही तिच्यासाठी काहीही करू शकते. तर मग असं सगळं लक्षात आल्यानंतर माता पिता बंधुजन तिथे त्या सगळ्या कुटुंबाला लोकांनी वाळीत टाकलं. आणि वाळीत टाकल्यानंतर माता पित्यांनी काय केलं की आम्हाला कशाला वाळीत टाकता असं त्यांनी सांगितलं आणि तिला त्यांनी सोडून दिलं. आणि आपण प्रायश्चित्त घेऊन शुद्ध झाले प्रियसा आणि ते निघून आले. शंका होती पहिली तिसी. आणि पहिले तरी ती थोडंसं आई वडिलांच्या धाकाने घाबरत होती, तर ती घाबरणं बंद झालं, निशंक झाली व्यभिचारासी. आता तिला कळलं की आता मला काय कोणी म्हणणार काहीच नाही, आता हे गुप्त रूपाने करण्याचं काही कारणच नाही. हा व्यभिचार मुक्तपणाने केला तरी आता मला कोणीही काही म्हणू शकत नाही. प्रकट रूप अहर्निशी रमू लागली नगरांत. तिये नगरी एकवाणी रूपे होता अति लावण्य गुणी. तिये त्याशी पूर्वावयासी देखुडी झाली त्याची कुलस्त्री. आणि एक वाणी त्या नगरामध्ये होता, त्या वाण्याला तिने आकर्षित केलं. अतिशय सुंदर असा तो वाणी होता आणि त्याच्याशी तिने लग्न केलं. ऐसे पापिनी दुराचारी कुळवैरीन 42. तर अशा प्रकारे तिने ते केल्यानंतर स्त्रिया त्यानंतर ती त्याच्याबरोबर राहायला लागली. आणि पण तिला अतिशय व्यभिचाराबरोबर तिला वेगवेगळ्या अशा सवयी लागल्या. ती दारू प्यायला लागली, ती वेगवेगळ्या प्रकारची दुष्कर्म करायला लागली आणि ती अतिशय तिच्या मनाप्रमाणे राहायला लागली. शूद्र रमत होती अहर्निशी पुत्र दाहला स्त्रियेसी. ती नित्य मांस आहार तिसी मद्यपान उन्मत्तेसी. तिला एक मुलगा झाला तिथेच, त्या वाण्यापासून तिला एक मुलगा देखील झाला. पण ती नित्य मांस भक्षण करायची, मद्यपान प्यायची. असं तिने तिचा आचार विचार सगळं सोडून दिलं. होती पापिणी दुराचारी वर्तता एके दिवशी. आणि एक दिवशी तर काय घडलं, उन्मत्त होऊनी परियेसी छेदले वासरू आहारासी. तिने दारूच्या नशेमध्ये मेंढी समजून बकरा समजून एका वासराचीच मान कापून टाकली. छेदोनी वत्स परियेसी पाक केला विनयेसी शिर ठेविले शिंकयासी. आणि त्या वासराला कापलं, त्याच्या सगळ्या मांसाचं एक तिला आवडतं असं तिला जे छान वाटतंय अशा प्रकारे तिने अन्न तयार केलं, त्याचं मांस ते शिजवलं आणि त्याचं शिर जे होतं डोकं उद्या खाऊ म्हणून ते ठेवून दिलं. आपण भ्रमित मद्यपाणी. पण ती नशेत होती. जागृत जाहली अस्तमानेसी. संध्याकाळी नशा उतरल्यावर ती जेव्हा भानावरती आली तेव्हा तिने समोर बघितलं की अरे हे आपण मेंढा म्हणून वासरू कापलंय. धेनू देहा वया लागी वत्स स्थानी असे मेष. आणि त्या वासराच्या ठिकाणी आपण मेंढा बांधलाय आणि या वासराचं शीर जे समोर दिसतंय याचा अर्थ नशेमध्ये आपण गोहत्या केली आहे, वासरू कापून टाकलंय आणि त्याचं आपण अन्न तयार केलेलं आहे, गोमांस आपण या ठिकाणी भक्षण केलंय. भ्रमित जाहली अतिक्लेश घरी पाहत असे शिरास स्पष्ट दिसे वासरासे. म्हणून चिंती दुरात्मनी तया वत्स शिरासी निक्षेप केला भूमीशी. तिने काय केलं की घरी येऊन आता आपला नवरा हे बघून तर फार कोपेल, हे कसं काय झालं म्हणेल. तिला थोडीशी भीती वाटायला लागली. बघा, जिला कशाचीच भीती नाहीये, मद्यपान करण्याची भीती नाहीये, तिला सुद्धा गोहत्या झाली म्हणून आता मात्र पती बोलेल अशी तिला भीती वाटायला लागली. तिने काय केलं, एक खड्डा खणला
त्या खड्ड्यामध्ये ते शिर बुजवून टाकलं. ते शिराचे सगळे अवशेष, गाय मारल्याचे सगळे अवशेष नाहीसे केले. आणि पती आता घरी येऊन विचारेल की ती वासरू कुठे गेलं, तर तिने शेजाऱ्यांपाजाऱ्यांकडे जाऊन वाघाने आमचं वासरू नेलं, वाघाने आमचं वासरू नेलं, व्याघ्रे वत्स्य नेले ऐका, बक्षिले म्हणून रडे देखा. पती पुढे येणेपरी सगळ्यांकडे जाऊन सांगितलं. पती घरी आला, त्याच्या समोर सुद्धा तेच सांगितलं की अरे अहो ते वाघाने नेलं. विचारा शेजारच्यांना सुद्धा मी आरडाओरडा केला होता. सगळ्यांनी सांगितलं हो तुमचं वासरू वाघाने नेलाय. ऐसे कित्येक दिवसांवरी नांदत हो ती पंचत्व पाविले ते नारी. आणि तिचा मृत्यू तिथेच तसाच वागण्यामध्ये तशीच वागणूक ठेवत असताना झाला. नेली दूती यमपुरा, दूतांनी तिला यमलोकामध्ये नेलं. घातली ती असे नरकात. आणि या सगळ्या वागण्याने ती कुठे जाणार होती, तर नरकातच जाणार होती. तशा प्रकारे तिला नरकात टाकलं. भोगी अति दुःखित रूप पुनरपी जन्म पावली, उपजली नारी परियेसा. त्याच्यानंतर तिचा जन्म झाला. उपजिता जाहली आंधळी. तिला जो हा सगळा विषय भोग पाहण्याची जी तिच्या मनात अतिशय आसक्त अशी इच्छा होती, या सौंदर्य बघण्याची जी तिच्या मनामध्ये आसक्त अशी इच्छा होती, जिच्याने ती ह्या प्रकारे वागायला लागली होती, तेव्हा तिला ते सगळं छान वाटलं. पण पुढच्या जन्मात काय झालं, तर ती जन्मताच आंधळी झाली. तिला काहीही बघता येणार नाही अशी व्यवस्था तिच्या बाबतीत जन्मताच घडली. विद्रूप वर्ण जैसी काजळी. ज्या कांतीचं, ज्या रूपाचं तिला अतिशय विलक्षण असा ज्या रूपाचा अभिमान होता, ज्या जोरावर तिने त्या वाण्याला आकर्षित केलं, ज्यामुळे तिला वाटत होतं की मला कुठलाही पुरुष सहज उपलब्ध होऊ शकतो, त्या रूपाचं सौंदर्य तिला लाभलं नाही. विद्रूपण वर्ण जैसी काजळी. अतिशय विद्रूप अशा प्रकारची ती दिसायला जन्मताच झाली. माता क्विता क्वचित काळी, प्रीती पाळीती माया मोहे, उच्चिष्टान्न घालिती तोंडे. उच्चिष्ट असं जेवण तिला जेवायला लागलं. हे जे ते भक्षण करायची, गोमांसाचं जे भक्षण केलं तिच्यामुळे तिला उष्ट अन्न खायला लागायचं पुढच्या जन्मामध्ये. स्वजन तयेची अखंडा. म्हणजे तिचा नरक पुढे जन्म होऊन सुद्धा संपला नाही, इतका प्रबळ नरक तिच्या पदरात तिच्या त्या वागण्यामुळे पडला होता. जे अतिशय विलक्षण जे अतिशय विचित्र वागणं तिने अंगीकारलं होतं. तिच्या नशिबाने, तिच्या प्रारब्धात तिला पहिले नरक मिळाला. नरकाचे भोग भोगले आणि भोगल्यानंतर पुनर्जन्म जो मिळाला, पुन्हा पुढच्या जन्मात सुद्धा या पृथ्वीवर सुद्धा नरकच प्राप्त होईल अशी व्यवस्था तिला मिळाली. उत्तिष्ठ तिच्या उष्टमाष्ट खायला लागायचं, तिच्या तोंडात ते घातलं जायचं. बाळपणे तयेसी विघडा, तो पोषित असे येणे परी. अशा प्रकारे तिचा देह कसा तरी पोषण करायला लागली. ऐसे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी. तिला सगळ्या अंगावरती कुष्ठ पडली. पांचत्व पाविले पिता जननी. तिचे आई वडील सुद्धा वारले. दरिद्री झाली निराश्रय. पहिले दरिद्री अतिशय निराश्रित झाली. तिच्याकडे पैसा, डोक्यावर छप्पर, काही शिल्लक राहिलं नाही. सर्वांग कुष्ठ वर्ण पीडित. त्याजिती तियेसे स्वजन भ्रांत. भिक्षा मागून उदर भरित रक्षण करी शरीर आपुले. आणि इकडे तिकडे भिक्षा मागून ती आपलं शरीर रक्षण करायला लागली. तिच्या अंगाचा वास यायचा. वेगवेगळ्या प्रकारचे तिला त्रास व्हायचे. आणि असं होत असताना त्या नगरात ती राहत असताना त्या नगरात राहत असताना काय घडलं, तर त्या नगरामध्ये राहत असताना त्या नगरातून एक यात्रा निघाली गोकर्ण क्षेत्राला जाण्यासाठी. येती समारंभ विद्यादान अमित लोकप्रियेसा. त्या लग्नामधून ऐसे वर्तता माघमासी. लोक निघाले यात्रेसी महास्थान गोकर्णासी. कल्लत्र पुत्रासहित. आपल्या सगळ्या घरच्यांसोबत काही लोक त्या नगरातून यात्रेला निघाली. आणि त्याच्यात काही भिक्षा मागणारी सुद्धा लोक ह्या सगळ्यांबरोबर निघाली होती, जे भिक्षा मागून आपलं मार्गक्रमण करणार होती. शिवरात्रीच्या यात्रेसाठी अशी सगळी लोक त्या नगरातून कुठे जायला निघाली, गोकर्ण क्षेत्राला जायला निघाली.
जिथे देशोदेशीचे राजे येतात, सगळ्या जाती प्रजातींचे, सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या प्रकारची माणसं तिथे महादेवाच्या पूजनासाठी येतात. हरुषे अगदी आनंदाने येतात. हरुषी येती परी येसा देशोदेशीचे राजे देखा हस्तिरथादि सहितैका येती समस्त मंडळिका महाबळेश्वर दर्शनासी. असे सगळे लोक जिथे दर्शनाला येतात तिथे त्या गावातली काही माणसं जायला, काही लोक तिथे नमस्कारासाठी जायला निघाली. आणि काय विलक्षण घडलं की नृत्य करीत येती शिवस्मरणे गर्जना करीती यात्रा प्रसंगी जन देखा ऐसे महाजनां समवेत चांडाळी गेली तेथे त्वरित सवे भिक्षुक असती बहुत तया सवे जात असे. तिच्याबरोबर बरेच जण भिक्षुक होती. मग त्यांच्यातून तिला काही भिक्षा मिळायची, अन्न मिळायचं म्हणून ती त्या ठिकाणी जायला निघाली की या मार्गक्रमणामध्ये कोणी अन्नदान करेल, ह्या यात्रेच्या मार्गक्रमणामध्ये कोणी वस्त्रदान करेल, या यात्रेच्या मार्गक्रमणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दान लोक करतील, त्याचा लाभ होईल, ते मिळतील अशा अभिलाषेने ती त्या यात्रेला जायला निघाली. तिच्या मनात कुठली इच्छा आली नाही, पण त्या अभिलाषेने मात्र ती तिथे जायला निघाली. ती जात असताना यात्रा प्रसंगी जन देखा ऐसे महाजनां समवेत चांडाळी गेली तेथे त्वरित सवे भिक्षुक असती बहुत तयांसवे जात असे. येणे परी गोकर्णासी चांडाळी पातली सायासी करावलंबे महाजनांसी भिक्षा मागी करुणा वचने करुणा अगदी वेगवेगळ्या लोकांना अशी भिक्षा मागायला ती लागली. कोणाला म्हणे मला पाणी द्या, कोणाला म्हणे भिक्षा मागा, असे वेगवेगळ्या प्रकारची विनवणी ती करायला लागली. पण त्या गोकर्ण क्षेत्रात गेल्यानंतर त्या यात्रेच्या काळात तिला कोणी भिक्षा घालायला तयार नव्हतं. तिच्या शरीराची दुर्गंधी येत होती, सगळे तिला लांब हो अशी सांगत होते. तिच्या कृमी पडत होत्या, शरीराला झालेल्या सगळ्या कृमी पडत होत्या. तिच्या जवळ कोणी यायला तयार नव्हतं. धर्म करा सकळांसी म्हणे सर्वांगे रोगग्रस्त वस्त्राविन बाधेशीत. तिच्या अंगावरती कपडे नव्हते, तिला थंडी वाजत होती, वस्त्रहीन अशी ती पू वगैरे पडत होता. सगळं बघून कोणी तिला ती भिक्षा जवळ येऊ द्यायला तयार नाही, कोणी भिक्षा द्यायला तयार नाही. तिला अतिशय क्षुधाक्रांत झाली, निर्जळ होती. त्या गोकर्णात गेल्यापासून सकाळपासून पूर्ण दिवस ती निर्जली होती. एकही जलाचा थेंब घेतला नाही, अन्नाचा एक कण तिला मिळाला नाही. पूर्वजन्म धर्म करा सकळ म्हणत असे, पूर्वी जन्म शतांतरी नाही केले पुण्य येरी याची कारणे पीडित भारी. धर्म करा सकळीक येणे परी मार्गात चांडाळी येते चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी नघाले भिक्षा तसे. सगळे म्हणे उपास आहे, उपवास असल्यामुळे माझ्या जवळच अन्न नाही. त्या नगरातली सगळी लोक बहुतेक निर्जळी उपवास करत असावी. कुणाजवळ पाणी अन्न काही नव्हतंच मुळात. तर तुम्हाला कसं देणार असं सगळे तुला कसं देणार असं सगळे तिला म्हणायला लागले. आमच्याकडे आता काही नाही आहे, उपवास आहे, व्रत आहे शिवरात्रीचं, त्यामुळे आम्ही इथून दर्शन घेणार आणि आमच्या ठिकाणी जाणार. या ठिकाणी मात्र आमच्याकडे आता काही नाही. या मंदिराजवळ ती त्या गोकर्णाच्या मंदिराजवळ महाबळेश्वराच्या मंदिराजवळ जाऊन हे सगळं मागत होती. हळूहळू मार्ग क्रमत ती मंदिराच्या आतमध्ये गेली भिक्षा मागत. ती आंधळी, तिला माहिती नाही आपण कुठे चाललोय, पण क्रमत ती मंदिराच्या आतपर्यंत गेली. त्या गर्दीबरोबर ती तिथपर्यंत पोहोचली भिक्षा मागत. येणे पिवपणी विवळे शुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करा ऐसे म्हणत पडली मार्गात तेवधा. आणि ती पडली, त्या मार्गामध्ये ती पडली, पुन्हा उभी राहिली, पुन्हा पुढे चालायला लागली. पूजेशी जाती सकळ जण त्या ते मागे आक्रांदोन एक म्हणती हा सोन उपवास आजी अन्न कैसे. कोणी प्रत्येक जण उपवास आहे, आज अन्न नाही. पण तो ज्यांनी तिला सांगितलं ती फारच विनंती करायला लागली. तर त्यांनी काय केलं, त्याच्या हातामध्ये भगवंताला वाहण्यासाठी आणलेली काही बेलाची पानं होती. बेलाची पानं भगवंताला वाहण्यासाठी ती हातात आणली होती. त्यातलं एक पान तिच्या हातात ठेवून दिलं. बाई हे आहे माझ्याकडे, हे तू घे, जे आहे ते तुला मी देईल, पण माझ्याकडे काही नाहीये. तो म्हणाला माझ्याकडे काहीच नाहीये तुला देण्यासाठी आत्ता, कारण उपवास आहे.
पण माझ्या हातात आता हे देवाला व्हायला आणलेलं बेलाचं पान आहे, हे घे. त्यांनी तिला सांगितलं नाही की हे बेलाचं पान आहे म्हणून, पण ते असं मनात म्हणाला की बेलाचं पान आहे बाई, घे आता, हे हातात जे आहे ते घे. त्यांनी तिच्या हातामध्ये दिलं, हे घे तुला म्हणून. तिच्या हातामध्ये त्यांनी ते ठेवलं, बेलाचं पान तिच्या हातामध्ये ठेवून दिलं. आणि हाती होती बिल्व मंजिरी, बेलाचं पान होतं हातात. घालिता तियेच्या करी आघ्राणोनी पाहे येरी. आघ्राणोनी म्हणजे घ्राण करणे म्हणजे वास घेणे. तिने काय केलं, आंधळी माणसं असतात ना, ती एखादी गोष्ट हातात आली तर तिला स्पर्श करतात. स्पर्शाने नाही लक्षात आलं तर ते तिचा वास घेतात आणि ठरवतात की ही गोष्ट ज्या इप्सित कार्यासाठी आपण घेतली आहे हातात, ते कार्य होऊ शकण्यासारखे आहे की नाही आहे, हे ते त्या दोन्ही त्यांच्या इंद्रियांनी ठरवतात. कारण एक इंद्रिय त्यांच्याकडे कमी आहे, ते आंधळ आहे, त्यांना बघता येत नाही. मग ते त्यांचा स्पर्श आणि घ्राणेंद्रिय म्हणजे वास आणि स्पर्श याच्याने ते ठरवतात. घ्राणेंद्रिय म्हणजे वास, याच्याने ते ठरवतात. अशा प्रकारे ते ठरवतात. कोपुनी टाकी ते अवसरी जाऊन पडली लिंगासरी. रात्री असता अंधारी अलभ्य पूजा घडली देखा. कोणी न घाले भिक्षा तिसी, कोणी तिला भिक्षा घातली नाही. उपवास घडला ते दिवशी, त्या दिवशी मात्र मग उपवास घडला. पाविले त्या शिवासी बिल्व मंजिरी शिवमस्तकी. इतुके पुण्य घडले तिसी, प्रयत्न न करिता परियेसी. कुठलंही प्रयत्न न करता तिने ते हातातलं पान आहे हे खाण्यासाठी योग्य नाही असा विचार करून हे पान खाण्यासाठी योग्य नाही, तिला हातात कळलं हे पान आहे. मग तिने त्याचा वास घेतला आणि बघितलं आणि तिला वास घेऊन लक्षात आलं की हे पान आहे, पण आता मी खाण्याची वस्तू नाही, माझ्या हातात मिळालेली वस्तू, असं तिच्या लक्षात आलं आणि तिने ती फेकली तर ती जाऊन पडली महाबळेश्वराच्या लिंगावरती. गोकर्ण महाबळेश्वराच्या लिंगावर ती मंजिरी, ते पान जाऊन पडलं. आणि कोणी न घाली भिक्षा तिसी, तिला भिक्षा कोणी घातलीच नव्हती. म्हणून तिला काय झालं, उपवास घडला. पूजा पावली त्या शिवासी बिल्व मंजरी शिवमस्तुके. इतके पुण्य घडले तिसी. बस इतकं पुण्य घडलं आयुष्यात की शिवावर मंजिरी टाकण्याचं पुण्य तिच्याकडून नकळतपणे का होईना घडलं. पण त्या महादेवाचं नावच भोलेनाथ आहे हो. त्याला ती उपासना पावली, त्या महाबळेश्वरांना ती उपासना पावली. येणेपरी चांडाळीसी उपवास घडला अनायासी. तेथून उठली दुसरे दिवशी भिक्षा मागावया कारणे. पहिली तर कुष्ठरोगी असे, अशक्त झाली उपवासे. चक्षुहीन मार्ग न दिसे, जात असे मंद मंद. आणि ती डोळे तिचे सगळे गेलेले, तिला मार्ग दिसत नव्हता. कशी तरी चालत मग बाहेर आली. तिथून त्या मंदिरातून बाहेर आली. सूर्यकिरणांनी तिला त्रास व्हायला लागला. दुःख होय दुःख होय असमसाहसी. अतिशय विलक्षण असं पुष्कळ दुःख, खूप दुःख तिला व्हायला लागलं ते सूर्यकिरण लागल्यावरती. तिचं अन्न नव्हतं, तिचं शरीरात पाणी कमी झालं, तिला पाणी पिलेलं नव्हतं. अतिशय त्रास तिला व्हायला लागला. क्षुधाक्रांत होती, भूक लागलेली, क्षुधाक्रांत होती. तर तिला त्रास व्हायला लागला आणि ती कशी तरी बाहेर आली. ऐसे चांडाळी कष्टित आली वृक्षछाये समित. आणि जिथे गौतम ऋषी होते त्या प्रकाराने ती पहिले कथेच्या सुरुवातीला सांगितलं तशी ती पुढून आली गौतम ऋषीपर्यंत, विवळत ओरडत तिथपर्यंत आली आणि तिने प्राण सोडला. ऐसे कष्टित आली वृक्षछाये तर त्याजू पाहे प्राण, तर म्हणी ना आलो धावणी. आणि तिचा प्राण गेला आणि म्हणून मग शिवदूत धावत आले की तिच्याकडून पुण्य घडलेलं होतं. शिवलोक प्राप्तीचं पुण्य तिच्याकडून झालं, नकळतपणे झालं. पुण्य घडले इसियाजी उपवास तीर्थी काजी. बिल्व पत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण. तया पुण्य करुणी हिचे पाप गेले शतजन्मीचे. हे प्रीती पात्र ईश्वराचे म्हणून पाठविले आमासी. असा हा भोलेनाथ असलेला महादेव यांनी इतकी प्रीती केली, इतकी कृपा केली. हे भगवंताचं प्रीती पात्र आहे की जो भरभरून देतो. त्याच्या पात्रात, त्याच्याकडे, त्याच्या देण्यात कुठली कमी नाही. नकळतपणे घडलेल्या ह्या शिवरात्री व्रताने, नकळतपणे घडलेल्या ह्या शिवपूजनाने तिला भगवंताला इतकी प्रीती तिच्याबद्दल वाटली की त्याने भगवंतानी तिचे सगळे पाप नाहीसे केले, तिच्यासाठी आम्हाला पाठवलं. ऐसे म्हणती शिवदूत
तिये वरी शिंपुनिया अमृत दिव्य देह पाहुनी त्वरित तिच्यावर अमृत शिंपडला आणि तिचा जो भौतिक देह आहे तो इथेच ठेवला आणि दिव्य देह त्या देहातून बाहेर घेतला. त्वरित गेले ऐका शिवलोका आणि तिला त्या दिव्य देहासहित, भौतिक देह इथेच राहिला, जो चांडाळीचा होता तो इथेच राहिला, त्यातून दिव्य देह त्यांनी बाहेर घेतला आणि त्या दिव्य देहाला घेऊन ते शिवलोकामध्ये गेले तिला घेऊन. राजाला हे कोण सांगताय? मित्रासह राजाला असं गौतम ऋषी ही कथा सांगतायत की बघ गौतम मित्रासह राजा, की जिच्याकडून नकळत घडलं तर एवढा तो शिव देतो, तर तुझ्याकडून घडलेल्या पातकासाठी तू पूर्ण श्रद्धेने जेव्हा हे कार्य तिथे करशील तर लक्षगुण फळ तुला मिळेल आणि तुझं हे ब्रह्महत्येसारखं पातक निश्चितपणे जाईल, असं मी स्वानुभवातून तुला सांगतोय. असं हे गोकर्ण क्षेत्र अशा ठिकाणी तुझा. ही कथा कुठल्या क्रमाने आली आहे? तर नामधारकांनी सिद्धांना विचारलंय की दत्तगुरु तिथे का गेले, श्रीपाद श्री वल्लभ महाराज अशा क्षेत्रावरती का गेले, गोकर्णाला का गेले, या गोकर्णाचं काय महिमान आहे हे तुम्ही सांगा. ते महिमान सांगताना एखादी पूर्वकथा आहे का जिथे साक्ष झाली आहे एखाद्याला या सगळ्या गोकर्णाच्या महात्म्याची साक्ष आली आहे, प्रत्यय आलाय, असं काही आहे का? तर म्हणून त्यांनी इक्ष्वासू वंशामधील मित्रासह राजाची कथा सांगायला सुरुवात केली. त्या कथेत इक्ष्वासू राजाने गौतम ऋषी भेटल्यानंतर त्यांना विचारलं की तुम्ही एखादी साक्ष सांगा, म्हणून त्यांनी पुन्हा त्यांच्या प्रत्ययाने प्राप्त झालेली, स्वतः बघितलेली ह्या चांडाळीची साक्ष त्याला सांगितली की असा प्रत्यय मला दिसला, असं असलेलं गोकर्ण क्षेत्र इथे तू जा राजा आणि तुझं गोहत्येसारखं पातक नाहीसं होईल, तुझं ब्रह्महत्येचं जे पातक तुझा आहे ते नाहीसं होईल, निश्चितपणे होईल. ह्या गौतमांच्या विश्वासाने राजा भारला. ही कथा ऐकून राजा अतिशय उत्सुक झाला आणि तो निघाला ऐसे गोकर्णाचे स्थान गौतम सांगे विस्तारून रायासी म्हणे तू निघोन त्वरित जाय गोकर्णासी जाताची तुझी पापे जाती इह सौख्य परत्र उत्तम गती संशय नरिगा चित्ती म्हणून निरोपी रायासे. परसोनी गौतमांचे वचन, असं गौतमांचं वचन राजाने ऐकलं. राजा निघाला. राजा मनी दृढ संतोष त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण आणि तिथे गेला. तिथे उपासना केली, श्रद्धेने सगळं गोकर्णाचं स्नान केलं, त्या महाबळेश्वराचं पूजन केलं, श्रद्धोक्त अंतःकरणाने तिथे राहिला आणि पाप वेगळा झाला. त्याच्या सवे रौद्र रूपात, अकराळ विकराळ रूपात, अघोर रूपामध्ये जी ब्रह्महत्या त्याच्या सवेनी जात होती तिचं दिसणं त्याला बंद झालं. ती ब्रह्महत्येचं पातक नाहीसं झालं, ते पाप वेगळा झाला आणि आता तो त्या राणी सोबत राहिला, योग्य झाला. राणीचा संग करून प्रजेसाठी एक पुत्र प्राप्त व्हावा या इच्छेसाठी तो परिपूर्ण झाला. पाप वेगळा झाला तो. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपादापण. आणि मग सिद्ध नामधारकांना हे सांगताय की ऐसं पुण्य पावन स्थान आहे की जिथे चुकून झालेल्या गोष्टीने सुद्धा फळ मिळतं. म्हणून श्रीपाद तिथे गेले. श्रीपाद त्या स्थानावरती गेले, त्या गोकर्णाच्या स्थानावरती स्वतः दत्तगुरु त्या स्थानावरती गेले की हे पुण्य पावन स्थान आहे. अशा स्थानासाठी या स्थानाच्या महिमा असा आहे म्हणून गौतम स्वतः दत्तगुरु श्रीपाद श्री वल्लभ महाराज तिथपर्यंत गेले. सिद्ध म्हणे ऐक कथन. नामधारकाला म्हणताय नामधारका एकचित्ते म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू श्रोते करुणी निर्धारू एकचित्ते परियेसा. अशा प्रकारे गुरु श्रीपाद श्री वल्लभ महाराज गोकर्णाला का गेले ह्या नामधारकांच्या प्रश्नाला उत्तर श्रीपादांनी ह्या वेगवेगळ्या पहिले 6व्या अध्यायामध्ये गोकर्णाचं महात्म्य, कसं गोकर्ण लिंग स्थापन झालं हे सांगितलं. नंतर ही मित्रासह राजाची कथा सांगितली. त्याच कथेमध्ये गौतम ऋषींना आलेला दृष्टांत सांगितला. अशा सगळ्या प्रकारे नामधारकांचं चित्त सिद्धांनी
संतुष्ट केलं, त्यांना गोकर्णाचं विलक्षण असं महात्म्य सांगितलं, राजाचं ब्रह्महत्येचं पातक कसं गेलं त्याची ही कथा सांगितली. आणि ह्या प्रकाराने हा अध्याय पूर्णत्वापर्यंत आला. हा सांगण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केला. हे हे जे गुरूंचं महात्म्य आहे, ही गुरूंची जी कृपा आहे, ही सांगण्याचा, गोकर्णाचं शिवाचं विलक्षण असं महात्म्य सांगण्याचा या ठिकाणी माझ्या परीने प्रयत्न केला. हा अध्याय गुरूंच्या चरणावरती अर्पण करू. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. आपण भगवंताचं नाव घेऊ. गुरुर् दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा त्रैमूर्ती तुम्ही विघ्नहरा. श्री गुरुदत्ता कृपा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा गुरुदेव तुम्ही यतीश्वरा. सद्गुरुनाथा कृपा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ महाराज की जय. नृसिंह सरस्वती महाराज की जय. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.